डेकोरेशन किंवा प्रदर्शनासाठी पोलीस फोर्स उभी केलेली आहे. पूर्ण गाड्या लावलेल्या होत्या की आम्हाला उचलण्यासाठी. आम्हाला जागा ती दिली नव्हती. आम्हाला आमचं आंदोलन हे पायी पायी होतं, परंतु आम्हाला त्यांनी इथं बसवलं पोलीस प्रशासनाने. कुठंतरी इथून आम्हाला तिथं पण जाण्यास परवानगी दिली नव्हती. इथून आमचे 15 पोरं जायचे तिकडे. असे दुसरं रॅली काढतो त्या पद्धतीने. अशी परवानगी घेता घेता मग पोरांना आक्रोश जवळपास 2-3 महिने होऊन गेले, म्हणजे 1.5 महिना उलटून गेला होता. त्यानंतर पोरांचा आक्रोश आणि मग आम्ही तिथे एंट्री केली. तिथे गेल्यानंतर पूर्ण तो रस्ता पॅक करा, त्याच ठिकाणी स्वयंपाक आणि त्याच ठिकाणी जेवण. म्हणजे सगळे प्रत्येकाने स्वइच्छेने जेवण करायचं, कसं मिळून करायचे नाही, सगळं मिळून करायचे. कोणी आता तिथे किती जण आहेत? आता त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे का संपलं घेतलं? नाही, आहेत, बसलेले आहेत आमचे कर्मचारी. अजून जो सकारात्मक निर्णय आहे तो अर्ध्यावरच आहे. असा आम्ही. रस्ता बंद आहे सध्या बंदच आहे. त्या रस्त्यावरती बसले आहेत. हो. म्हणजे किती महिने झाले त्याला? 6 महिने. आता किती जण शिल्लक आहेत सध्या या लढाईमध्ये? आता तरी 500 कर्मचारी आहेत. आता सध्या लढाई 500 कर्मचारी आहेत. हो. ऐकलं का? किती महिने? आपण ज्या नगरीमध्ये आहोत तो मंत्री वगैरे पण भेटले इथं. आम्ही जे संबंधित विभागाचे मंत्री आहेत, आमच्या आदिवासी विकास विभागाचे जे मंत्री आहेत, आता आपण सगळं सुशिक्षित वर्ग आहोत. बाह्य यंत्रणा किंवा ठेकेदारी पद्धत म्हणजे खाजगीकरण आहे किंवा नाही आहे. आणि म्हणून आमचं ज्या संबंधित डिपार्टमेंटचे मंत्री म्हणतात की ठेकेदारी पद्धत म्हणजे खाजगीकरण नाही. आणि हे जे सगळ्यांशी चर्चा झाली, मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, मुख्यमंत्र्यांची बैठक झाली, आदिवासी विकास मंत्र्यांचे आमचे जो संबंधित विभागाचे मंत्री आहेत त्यांच्याशी 8-9 वेळा बैठक झाली. वेगवेगळ्या विभागाचे म्हणजे गिरीश महाजन साहेब असतील, त्यांचे जलसंपदा मंत्री, त्यांच्यासोबत बैठक झाली. सगळ्यांसोबत फिरलो, सगळे आमदार फिरलो. परंतु जे यश आणि इथपर्यंत का म्हणजे आतापर्यंत यश का नाही मिळालं त्याचा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. म्हणजे आताही सध्याच्या घडला अजून आपला प्रयत्न चालूच आहे. थकले नाही. तुम्ही घरला गेले? घरी जाऊन आलो आम्ही. 1-2 दिवस घरी जाऊन येतो. म्हणजे जसं तुमचं जे आंदोलन चालू आहे ते अमोल उपोषण आहे का धरणे आंदोलन आहे? ते आमोरचं बिऱ्हाड आंदोलन म्हणतात त्याला. आमोरण किंवा धरणे नाही. आम्ही म्हणजे आम्ही जसं पायाने पायी पायी चालत त्या ठिकाणीपर्यंत स्पॉटपर्यंत म्हणजे रस्त्यामध्ये जर निर्णय लागला तिथून स्टॉप करायचं, नाहीतर मग बेमुदत सारखं. म्हणजे बिऱ्हाड आंदोलन बेमुदत. म्हणजे इथून घरात येताना सगळं जेवण पाणी सगळं सर्व जिथं राहतो तिथं थांबायचं, तिथून परत चालायचं असं आंदोलन होतं. हे आंदोलन आपलं आणि तुमची सगळी मंडळी निवांत फिरत होते का चौका बिवका? असं मस्त जास्त काय होतं, आपण आपल्या जर हक्कासाठी न्याय हक्कासाठी जर आलेलो आहोत तर आपल्याला ते मॉक किंवा तो आक्रोश दाखवावा लागणार आहे. जर फिरायचं राहिलं असं तर आपण नंतर ते जेव्हा न्याय भेटेल त्यावेळेस नाशिकला गाडी करून आणि आपण जे चांगले स्पॉट फिरू शकतो. टाइमपास नाही करू शकत आपण, कारण की आपल्या रोजीरोटी गेलेले. कारण काय झालं, कामाची गरज असलेली माणसं. आता आम्ही कसं, मी सकाळपासून पोहोचलोय. मी सकाळी भात खायला घेतला, जेवण करायला घेतलं, तेवढं ते मनसेचे अधिकारी त्या ठिकाणी आले ना, त्यावेळेस मी ते माझं जेवण मी कोणाला दुसऱ्याला दिलं का? दिलं ना कोणाला तरी जेवण दुसऱ्याला सकाळी? माझं जेवण सकाळी कोणाला दुसऱ्याला दिलं मी आणि यारो. ती विसरूनच गेलो मी आता जेवण करायचं. आणि आता हे पोरं उपोषणाला बसलेत. आता हे उपाशी म्हणणार मी कसं जेवायचं? हा मोठा प्रॉब्लेम झालाय. आता ते घोंगडं अडकले माझं. आता ही परिस्थिती निर्माण आहे. मग हे उपाशी आहेत, पण बाकीचे बघितले ते सगळे टवटे होत आहेत. त्याचं कारण आत्ता कळलं मला. तर प्रत्येकजण हॉटेलामध्ये निवांत आमचे जे कोठरे सर आहेत, आदरणीय कोठरे सर, 11 दिवस त्यांचे पूर्ण डोक्यामध्ये अन्नत्याग करणं, अन्नत्याग उपोषण करणं सोपी गोष्ट नाहीये. आम्ही त्यांना जवळून बघितलेलं आहे. तर त्यांच्या डोक्यामध्ये अंगाला पूर्ण गाठी आल्या होत्या आणि त्यांना इथून ऍडमिट करावं लागलं होतं सिव्हिलाइज करावं इथं. तर ते सोपी गोष्ट नाही. परिस्थिती येत आहे सगळ्यांची. आता करणार आहेत ते पाटील साहेब करतील त्यांना सगळ्यांना. कारण आंदोलन आता सगळं पुरुष जोरा जे आहे हे शिवला ऍडमिट करतील. आणि जम्बो जेट जगलो वाटलो पुन्हा भेट मंत्र्यांनी हे घेऊन जाते सगळे. या अशी कंडिशन आहे. आपली हाडाची माणसं तयार झाली पाहिजेत, हार्टली माणसं तयार झाली पाहिजेत. माझी आपल्या कोणाला विनंती नाही आहे. सांगलीमध्ये देखील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उपोषणाला बसायला मुलं तयार झाली. पण दादानो, तुमचं मी मनापासून कौतुक करतो, तुम्ही बसायला तयार झालात.
पण बसण्यासाठी काय हरकत नाही, पण ज्यांच्यासाठी आपण बसणार आहोत, ज्यांच्यासाठी आपण हा लढा लढणार आहोत, ते एवढं नुसतं फक्त कमेंट पुरतं किंवा गरजू पुरतं नाही, तर मीच मला सांगतो की आपल्या हक्काची भाकर आपल्याला प्राप्त होत नाही, तो हा लढा लढायचाच आहे. पण हे लढत असताना ज्यांच्यासाठी आपण लढणार आहोत त्यांनी ह्या ठिकाणी आपली ताकद, आपण अन्न खाऊन तरी बसू शकतो का नाही? बसू शकतो ना? अन्न खाऊन तरी बसू शकतो ना? पण बिना अन्न खाल्ल्या माणसाला अन्न खाऊन बसून ठेप देणं गरजेचं आहे. टायर पंक्चर असतो माहिती आहे का? टायर पंक्चर असतो, त्यात हवा असते का? ते थकलेलं असतं, पण त्याला उचलतं कोण? त्यामध्ये ऊर्जा असते, मग तो तेवढं तरी बना, तुम्ही तेवढं करू शकत नाही का? लाईट एवढी मोठी असते, ही लाईट एवढी मोठी चालत असताना एवढी मोठी तार असते, त्या एवढ्या मोठ्या तारेमध्ये लिंक म्हणून एक वायर असते, लिंक माहिती आहे तुम्हाला? त्याची साईज केवढी असते माहिती आहे का तुम्हाला? लिंक फक्त केसावड असते तार त्याची बारीक, आणि त्याच्यावरती एवढी मोठी तारेचं कॅपॅसिटी सांभाळत होते. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की दादांनी ज्या पद्धतीने त्यांचा अनुभव या ठिकाणी सांगितला, हा लढा लढत असताना नव्हे एकट्याचा खेळ म्हणून जमविला मिळत जो प्रसंग प्रत्येकावरती आहे. 1,500 मुलं या ठिकाणी आले, पण त्याला संघटित झाले. 1,500 मुलांनी सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या लढ्याला सुरुवात केली. हे करत असताना प्रत्येकाने मला वाटतंय सगळ्यांनी काहीतरी 1-2 रुपये रक्कम एकत्र केली असेल, बरोबर केली ना? सगळ्या गोष्टी एकत्र केला आणि मग हा खर्च आतापर्यंत किती खर्च झाला तुमचा? आतापर्यंत खर्च तर खूप झालेला आहे, त्याचं गणित नाही सांग, कारण की आम्ही स्थानिक ठिकाणी या ठिकाणी नाशिक शहरामध्ये एक मोठ्या मोर्चाचं भव्य आयोजन तरी केलं. किती खर्च झाला तुमचा? तरी 2-3 लाखाच्या वरती खर्च झाला असेल, ते जेवणाचं जेवण आणि बाहेरचं वेगळं झालं असेल. बाहेरचं वेगळं म्हणजे एवढा मोठा सगळं तुम्ही वैयक्तिक केलं का? नाही, कॉन्ट्री करणं, पोरांकडनं जशी मदत ज्याच्याकडे जशी शक्य तशी. त्या पद्धतीने खूप छान नियोजन चांगलं या ठिकाणी केलं. एका जोरदार ट्रॅव्हल दादांनी. धन्यवाद. आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की हा लढा आपल्याला लढत असताना जे प्लॅनिंग आहे, या प्लॅनिंगच्या अनुषंगानं मी ह्याच्यापूर्वी देखील आपल्याला सातत्यपूर्वक सांगत होतो की प्रत्येक जिल्ह्यामधून 200 सदस्य तरी अपेक्षित आहेत. किती किती अपेक्षित आहेत? हे 200 कशासाठी लागत होते आपल्याला? का करावे 200? प्रत्येक जिल्ह्यातून 100 जरी आले असते ना तर 3,600 होतात मंडळी. किती? प्रत्येक जिल्ह्यातून 100. आता मला सांगा, इथून नंदुरबार, आता एक नंदुरबार उठायला सांगितलं तर किती उठतात बघायचं. नंदुरबारची जरा उठा बघा ना, फक्त नंदुरबार. आता नंदुरबारचे सगळे जा बाहेर, जा बाहेर, सगळे सगळे बाहेर जा, जा बाहेर, चला निघा, नंदुरबारच्या बाहेर निघा, जा बाहेर, जा जरा फिरून या. टाटा, अरे टाटा करा ना, जा बाहेर, चला चला बाहेर, चला चला चला, नंदुरबार इकडे आहेत ना, चला बाहेर गेले का? बस आता धुळे उठा, धुळे धुळे. एकट्या नंदुरबार जिल्ह्याची संख्या आहे प्रशिक्षणार्थी मित्रांनो. पहा या ठिकाणी हा पाठीमागे जो क्राऊड दिसतोय तो फक्त नंदुरबार जिल्ह्याचा जाऊ दे. आणि आणि जळगाव आता होता. धुळे जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी या ठिकाणी जळगाव जात आहेत बाहेर. जळगाव नाही, बाहेर फिरून जरा. कशा आहात तुम्ही सर्वजण? छान. आता एकदा सरकारी नाव बोंब मारा, बोंबला एकदा बघू सरकार. एवढा आवाज नाही खास. आता हे किती जिल्ह्यातले? 3 जिल्ह्यातले. आता एवढ्यावरती मला सांगा, आपण 36 जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी, किती जिल्ह्यातील? किती जिल्ह्यातील? आता या आणि आपापल्या जागेवर बसायला जवळ या जरा.
या बसले का जरा आवाज कर होता सगळ्यांनी बसले का या इकडे पुढे बाहेर गप्पा मारायला नाही पाठवलं तुम्हाला सगळ्यांना इथं गप्पा मारण्यासाठी नाही पाठवलं ते आपले भोंगे पण आहेत गाडी ते भोंगे बांधा तिथं हा गाडी तर घेऊन सर्व प्रशिक्षणार्थी इकडे या समोर या ठिकाणी पूर्ण 36 जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी उपस्थित आहेत आपल्या सर्वांना पाय मोकळं करण्यासाठी उठून होते मी आता नंदुरबार जिल्हा असेल धुळे जिल्हा असेल किंवा जळगाव जिल्हा असेल तुम्हाला जाण्यासाठी सांगितलेलं नाही कृपया तुम्ही आनंदित होऊ नका बसायचं तेवढंच आपण टाइमपास केलं जरा जाऊन फिरून या म्हणून सांगितलं तुम्हाला झाले का शांत जरा हात वरती करा सगळ्यांनी आता सगळे हात वरती करा सगळे सगळे दादा जरा हात वरती करा ना ते तिकडे आपल्याकडे आहेत का क्रिकेटचे दादा आहेत ते हॅलो क्रिकेटचे दादा हॅलो हॅलो दे दे मग हॅलो कीर्तन वगैरे भजन कोणाला करता येते का कीर्तन भजन हा कीर्तन भजन कोणाला करायला येते का आज रात्री घ्या म्हणते येते बाबा का तुमचं. रात्री घ्या म्हणाले आज संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवू आपण ठीक आहे आणि आपण या ठिकाणी संध्याकाळी टायमाला आपण काही स्पर्धा ठेवू खुर्ची आणल्या आहेत आपण येताना सोबत संगीत खुर्च्या हे जे उपाशी बसलेले आहेत ना ते हसून तरी बसले पाहिजे आता बघा पाटील साहेबांनी काय केलं इकडे या नाही काल नाही या एक मिनिट नाव पकड अरे या या आपल्याला पाठिंबा देण्यासाठी श्री संजय शांताराम पाटील तालुका साखरी प्रहार दिव्यांग संघटना तालुका अध्यक्ष यांनी यांच्या एकदा जोरदार टाळ्या होत्या ते आपल्याला त्या आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी आलेले आहेत रामदास खोत आहेत ना रामदास खोत त्यांच्या त्यांच्या गावचा आहे माझा मित्र लहानपणात होतो आम्ही दोघं सायकल खेळत होतो आता 5 दिवसापूर्वीच आंदोलन होतं सर आमचं नागपूरला स्वच्छभाऊचं हो 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 तिथंच होतो उद्या लागलीच जायचं अमरावती कुठं अमरावती उद्या उद्या जायचं आंदोलन आहे परत हा परत आता पुढची रूपरेषा या सरकारला माहिती नाही शंड सरकार आहे हे जर यांना काय घाबरायचं युवा खडा तो सरकार से भी बडा हे फक्त दाखवून द्या आणि तुमची झलक म्हणजे सगळ्यात अलग आहे तुम्ही नुसतं पेटलात ना हे यांचं कुलूप बंद करतील हे व्यापारी सरकार व्यापारी हे तुमच्यासाठी नाहीये आपला जो बाप असतो तो लेकरांना किती सांभाळतो हा नाजायज आवडत पैदा केलेल्या भाडकाव सरकारने बाप म्हणायचा लायकीचा नाही हो तो नालायक आहे एकदम नालायक याने जर तुम्हाला न्याय दिला नाही सरकारी कार्यालयांना कुलप लावा कुलप तोपर्यंत तुम्हाला न्याय भेटणार नाही बाबाजी हा पवित्र घ्या बच्चू सारखे आक्रमक व्हा आम्ही आहोत तुमच्या पाठीशी केव्हाही बोलवा हात मारा मदत तयार आहे सवय की पव करा पुन्हा असं आपण विचार करू की इंग्रज आले चांगले हे नालायक नको बरोबर ही नुसती सुरुवात आहे हे तो झलक आहे बाकी बहुत बाकी आहे बरोबर
100% मला काढ. नक्की जो बाबा बोलवा बरं का. या ठिकाणी दादांनी सांगितलं की मला चालता येत नाही, मी दिव्यांगन आहे, पण मी शरीराने दिव्यांगन आहे पण मनाने दिव्यांगन नाही, हे एकदा पुन्हा एकदा सिद्ध या ठिकाणी झालेलं आहे. आणि आपल्यामध्ये पण एक मला वाटते एक दादा दिव्यांगन दादा काय नाव त्यांचं, गोटे दादा कुठे, गोटे 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 दादा कुठे गेलेत, बरोबर हॉटेलला गेले की जेवायला. गौरव गौरव भाऊ या. उद्या जायचं अमरावती. अमरावती घेतला फोटो, दादा फोटो घेतला का, थँक्यू धन्यवाद. बाबा केव्हा आवाज द्या, इथं सगळे कलेक्टर ऑफिस पर्यंत गेलो आपल्या पोरांबरोबर साखरेचे डोळ्याला. येस 100%. विषय नाही एखाद्याला काय होतो बरोबर का. थँक्यू. नाही का तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की आंदोलनाची दिशा आणि आंदोलन संदर्भात पुढील चर्चा करण्यासाठी किंवा उद्याचा आंदोलनाचा भाग कोणता असेल किंवा परवाचा कोणता असेल या संदर्भात चर्चा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष किंवा ज्यांच्याकडे आपण सदस्यांचं पुस्तक दिलेले त्या प्रत्येक मंडळींनी एक 5 मिनिट वेळ काढून या ठिकाणी तिथं पुढे जरा जागा शिल्लक करा आणि तिथे येऊन त्यांनी बसावं. आता दादांनी सांगितलं की मुंबई पायदिंडी काढली, आपण देखील मुंबईला पायदिंडी काढायचं प्लॅनिंग करतोय. इथूनच पण आपल्या ह्या सगळ्या व्यथा ज्यांच्या माध्यमातून पुढे जायचे आहेत दादा, ज्यांच्या माध्यमातून पुढे जायचे आहेत किंवा त्याचं जे नियोजन आहे ते नियोजन करण्यामध्ये आपण सक्षम होत नाही, त्यामुळे मी थोडं शांत आहे. माझी आक्रमक भूमिका जर तुम्ही बघितली तर सरकार पळून जाईल एवढी बेकार परिस्थिती आहे, पण आमची माणसं नीट नाही त्यामुळे प्रॉब्लेम झाला. यंत्रणा जी आहे आता इथं दादा उपोषण होतं, ती गोष्ट सांगायची, ते गोष्ट सांगायचे, ते गोष्ट सांगायचे. आता तिकडे जाऊ नका म्हणून तिकडे जायचं नाही, आपलं आपलं नियोजन केलं पाहिजे, आपल्या गोष्टी आवरल्या पाहिजेत, स्वच्छता झाली पाहिजे आणि प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घेतली पाहिजे. तशी परिस्थिती या ठिकाणी नाही. मॅनेजमेंटला आपण कमी पडतो, आलोय सांगितलंय चाललोय असं नाही, जबाबदारीपूर्वक आहे. या सगळ्या गोष्टीचा निर्णय घेण्यामध्ये सक्षमता प्रत्येकाने असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून जर तुम्ही जर त्या सगळ्या गोष्टी जर सक्षम अशा करायला तयार झाल्या तर उद्या सकाळी मुंबईच्या दिशेनं पायी दिंडी काढू. काळजी नाही सरकारला. आपण रस्त्यावरती जास्त असलो ना, रस्त्यावरती ताई आपण एका ठिकाणी बसलो, सरकार काय नाही गाडी लावल्या निवांत साहेब बसले कोणी. आता काल जी परिस्थिती आता जे काल आहे ना, आता काल काय झालं की कालच्या नंतर आमची परत भूमिका होती, पण आम्ही काही गोष्टी प्लॅनिंग केल्या आणि ते बरोबर का एवढं प्लॅनिंग केलं सर आम्ही की ते आता सध्याच्या घडलं आम्ही झिरोमध्ये आलो. परत का झिरोमध्ये आलो तर तुमच्या जीवावरती काय तर प्लॅनिंग केलेलं आहे. मग हे जर प्लॅनिंग करत असताना आता इथं सध्याच्या घडला अनेक मंडळी आहेत. मला वाटतं साक्री जिल्ह्याचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. त्या साक्री जिल्ह्यातून साक्री तालुका बरोबर ना, दत्तासाहेब कुठे या इकडं या दादा. ह्या दादांनी 5 क्विंटल तांदूळ आता आपल्या ह्या याच्यासाठी आणलेले. किती क्विंटल मी येताना आणले, दीड टन तांदूळ आणले गाडीत. 1.5 का 2 टन तांदूळ त्या पोराने आणलाय. तर येताना 2 टन तांदूळ आणले आपण. हां आणि आत्ता सध्याच्याकडला त्यांनी दोन तांदूळ 2 टन आणल्या म्हटल्यानंतर ह्या दादांनी 5 क्विंटल तांदूळ ह्या कार्यक्रमास ह्यासाठी आणलेलं आहे. म्हणजे मी येत असताना 1 दिवसाची तयारी करून आलेलो नाही आहे. मी येत असताना माझ्या उपोषणाची तयारी करून आलो. मी येत असताना पूर्ण सगळ्या सक्षम अशा पद्धतीने आलो. पण ज्या पद्धतीचं प्लॅनिंग मी करून आलो त्या पद्धतीचं प्लॅनिंग अद्याप इथं होत नाही आहे. जी सदस्याची तुमची यादी सांगितली ती ह्या ठिकाणी जमा होत नाही, ती जमा होत नाही, त्याची नावं जमा होत नाहीत, पुस्तक जमा नाही आहेत. अजून जिल्ह्यातली पुस्तक जमा झाली नाही. तुम्ही तुमच्या अध्यक्षांना किंवा ज्यांच्याकडे पुस्तक तयार केलेत त्यांना विचारा. मी अजून जिल्ह्याची नावं घेतलेली नाही. संध्याकाळपासून त्या जिल्ह्याची नावं घेतली तर ते जमा झाले पाहिजेत. नाही मग ते केल्यात कशासाठी आणि ते केलं तर ते होणार आहेत म्हणून आपण काहीतरी नियोजन करतोय पण तेही करता येत नाही. म्हणजे तुम्ही जर ही गोष्ट करत असाल तर त्या गोष्टीसाठी आपण या ठिकाणी एकत्र आलो.
ती गोष्ट त्या ठिकाणी प्राप्त होत नसेल, ते टायमात पोहोचत नसेल, तर लिस्ट तयार होत नसेल, यादी तयार होत नसेल, मग ते केले कशासाठी? सदस्य तयार कशासाठी केलेत? जेवढे हात सदस्य झालेत का तुम्ही सभासद झालेत का? सभासद हात वरती करा बघू. जे नाही झाले त्यांनी हात खाली वरती करा. जे सभासद नाही झाले त्यांनी हात प्रशिक्षण होते, ज्यांनी नाही त्यांनी नाही करणार हात वरती. जे झाले त्यांनी करा बघू. आता जे नाही झाले त्यांनी समजून घ्यायचं. आपण प्रॉब्लेम असा आहे. मग तुम्हाला सर्वांनी विनंती आहे की तुम्ही ज्यांच्याकडे सभासद झाले त्यांना ते माहिती विचारा की तुम्ही ते पुस्तक जमा केले का, रजिस्टर वडले का, किंवा ते आमचं नाव तिथं आले का. त्या सगळ्या गोष्टी आपली पुढचं प्लॅनिंग काहीतरी करायचं आहे. हे प्लॅनिंग करण्यासाठी अद्यापही ते डाटा पूर्ण झालेला नाही आहे. तो संध्याकाळपर्यंत पूर्ण व्हावा. नाहीतर मग आपण प्रत्येक जिल्ह्यातून नाव आलेत, मग आमच्याकडे पुस्तकं जमा झालं नाही जर आपण म्हणलो तर मग त्याला काही उपयोग होणार नाही. आपली विनंती आहे की आपण ते पुस्तक लवकरात लवकर जमा करून त्याचा डाटा आणि त्याची पावती तुमच्याकडे कंपल्सरी घेणं गरजेचं आहे. कारण त्यामध्ये आपलं पूर्ण आस्थापना म्हणजे कुठलं राहता, किती मुलं आहेत, किती शिक्षक आहेत, किंवा मग थांबून शिक्षकमध्ये अनेक निवडणुका आहेत, आम्ही काय करू शकतो किंवा आम्ही सरकारला काय सांगू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी त्या ठिकाणी ती गरज आहे. पण हे सगळं होऊ पाहत नाही. अजून एक 4 बसवायला सांगू, थांबा बाबा तुम्ही थांबा. आता नाही, अजून 4 जण बसले ना, तुम्ही असेच बसले पाहिजेत. लांब पाय करता येत नाही. हे फक्त आता आहे 2 तास बाबा. मी असंच म्हणत होतो. मी ना तुम्ही काही भात आमटी तर खाल्ली, पण मी अजून काही खाल्लंच नाही ना. अरे पण दादा तसं नाही. पण तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही 5 जण बसले म्हणजे मी जाऊन जेवण करून सोडलं का? हा, अरे पण ते भोंगडं अडकायची गरज का पडली? आपण काहीतरी मार्ग चांगला या ठिकाणी काढू. कारण कसं आहे, आपण अनेक ठिकाणचे सर्व घरातली सामान्य घरातली मुलं आहात. तुमचं खूप मोठं मन आहे म्हणून मी तुमच्यासोबत आहे. तुमचं मन जर बारकं असतं ना, आता राणीताई बघा 2 मिनिटं बोललं का लगेच रडते बघा, अजून जरा बोललं का रडते. अशी परिस्थिती आहे. सगळी माणसं मनाने मोठी आहे, एकदम चांगली माणसं आहेत. तुम्ही सगळेजण चांगले आहात. अकोला असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल. प्राजक्ता आहे का? प्राजक्ता कुठं? हां हां, स्वयंपाकच्या तयारीकडे गेलेत का? अरे वा छान. सगळेच मंडळी साखरेचे बघा ते ताई, खडा भाकर, हे सगळे प्रेमाची माणसं आहेत म्हणून आपण इथं येत आहे. आणि हे जे करतोय ना आपण सगळं, हे घरातला फॅमिली मेंबर म्हणून करतोय, आपल्या घरातलं प्रमुख म्हणून करतोय. बर बर, आले का? झालं छान. खूप सर्वांनी आता आपल्या सर्वांचं माझं विनंती आहे, हा लढा आपल्याला यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांची ताकदीची गरज आहे आणि ते बळ आपण द्यावं एवढी माफक अपेक्षा ठेवून करतो. पवारसाहेब आपण 2 मिनिट या ठिकाणी साखरीकर म्हणून आपण सर्वांना काय संदेश द्याल तो द्यावा आणि आता झोपतो. धन्यवाद. लांबेकर आता. नमस्कार, पवार बोलतोय, साखर तालुका, धुळे जिल्हा. तर मी असं ठरवलं होतं, बाबांना पण सांगितलं नाही की माझ्याकडनं आमच्या तालुक्याच्या वतीने जेवढं आम्हाला सहकार्य करता येईल तेवढं आम्ही आम्ही गावगाव गेलो, फिरलो, पूर्ण धुळे जिल्ह्यात पण फिरलो, पण बाकीचे काही सकारात्मक आतापर्यंत झालेले नाही. तर आम्ही साखर तालुक्यामध्ये आमची जेवढी टीम आहे, परवीन गायकवाड आमचा अध्यक्ष आहे, सुरज गावित उपाध्यक्ष आहेत. तर आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही काम करतोय, मिळून काम करतोय. मी आता समजा प्रशिक्षणाचे नाही आहे, मी माझी मिसेस आहे, तरी सुद्धा मी प्रत्येक कामाला मी हजर राहतो. पण त्यांना मी आता मुलं माझं ऐकतात, मी येतो बाबांना भेटतो किंवा माझ्या पद्धतीने नियोजन करतो. कारण मी आतापर्यंत गावात सुद्धा आहे नियोजन काय असलं तर मी स्वतः करतो. मी बोलायला काय आता मी पहिल्यांदा माहीत हातात घेतलेलं आहे. तर तुम्हाला एवढं सांगतो, आपल्याकडनं जेवढं सहकार्य करता येतं तेवढं आपण करतो. मग आम्ही ठरवलं की आपण इकडनं जाताना काहीतरी घेऊन जायचं, कारण आपल्यासाठी बाबा एवढा आणतोय, मग आपण थोडंसं फुलाच्या फुलाचे पाकळी द्यायला पाहिजे. या हिशोबाने आम्ही 5 क्विंटल तांदूळ आणून घेऊन आलो. परत आम्ही निघताना रस्त्यात
रस्त्यात आलो, पिकअप करून आणली होती, गाडी मध्येच खराब झाली. परत गावाहून दुसरी पिकअप मागवली, मग ते दुसरी पिकअप मध्ये ट्रान्सफर करून आम्ही संध्याकाळी इथपर्यंत पोहोचलो. आम्ही सकाळी म्हणजे पहाटे 3 वाजेपासून निघालो होतो, तर आम्हाला दुसरा दिवस संध्याकाळ झाली. असं करून आम्ही आलोय. बस एवढं सांगतो मी. धन्यवाद. पाठवून दे ना मग, पाठवून दे त्यांना पाठवून. अहो बरोबर आहे, हो निघाला बरोबर आहे, त्याला खर्च आहे, नियोजन आहे, कुठे सगळं आता सॉरी जे सभासद पुस्तक जे लोक सभासद झाले ते लोक पुस्तकार जमा करायला तयार नाहीत, काही इथून जातं मित्रांनो, तुमची जर ऐकायची तयारी असेल तर एक मॅडम येणार आहेत बोलण्यासाठी. हा, सुप्रिया भांबरे मॅडम येणार आहेत. असेल तर नसत थोडंफार जर तुम्ही मोकळं सांगा. माईक लावून. ऐकून तुमचे चेहरे बोलतात इथं समोर की तुम्ही कोणत्या अवस्थेत आहात. म्हणून बाबांनी म्हणले की बाबा त्यांना विचार अगोदर आहात का तुम्ही, सांगा बरं. ऐकायच्या नाही ना बाबा, नाहीत म्हणते. तुम्ही आहात म्हणतात, कोणाची बाजू मांडायची? इंजिनियर तुम्ही MI इंजिनियर नाही का? हो, PD बोलतो. म्हणजे आवाज कमी होते. हो हो, सभासद इथं चालू नाही. सभासद नोंदणीच्या विषयाला बंद करा, कारण इथं सभासद येतील, मग बाकीच्यांनी घरीच बसायचं. सगळ्यांना नमस्कार, बोलायचं. मी सुप्रिया उमेश भांबरे, त्याच्यासाठी नाही. राहणार दारखेड, तालुका साक्री, जिल्हा धुळे. मी तुम्हाला आज एक गाणं बोलून दाखवणार आहे, नंतर मनोगत व्यक्त करेन. कारण बिचारे सगळे बसून बसून बोर झालेले आहेत. बाहेर जातात तर बाहेर बी जाऊ देत नाही, इथं बसता तर बसता पण येत नाही त्यांना. काही जणांकडे लहान मुलं पण आहेत, त्यांना पण बिचाऱ्यांना त्रास होतोय की बसायचं का जायचं. मम्मा पप्पा कुठं घेऊन आलेले आहेत आम्हाला इथं, कारण माझी बी लहान मुलगी आणि माझे बी मिस्टर कंपनीमध्ये 5 दिवसाच्या सुट्ट्या टाकून माझ्यासोबत आलेले तिथं. मी आता माझ्या गाण्याला सुरुवात करते. मनोगत वाटलं तर व्यक्त करेल नंतर, नाहीतर मी माझी जागा ग्रहण करेल. गीत गा रहे हैं आज हम रागिनी को ढूंढते हुए, गीत गा रहे हैं आज हम रागिनी को ढूंढते हुए. आ गए जहाँ जहाँ कदम मंजिलों को ढूंढते हुए, इन दिलों में ये उमंग है जहाँ नया बनाएंगे, इन दिलों में ये उमंग है जहाँ नया बनाएंगे. जिंदगी का दौर आज से दोस्तों को हम सिखाएंगे, गीत गा रहे हैं आज हम रागिनी को ढूंढते हुए. फूल हम नए खिलाएंगे ताजगी को ढूंढते हुए. रोग हो रहा देश के आज देश के समाज में है तबाह आज आदमी, आज देश के समाज में. गीत गा रहे हैं आज हम रागिनी को ढूंढते हुए. हम समाज भी बनाएंगे आदमी को ढूंढते हुए. फिर न रो सके कोई दुल्हन, जोर जुल्म का न हो निशान. मुस्कुरा उठो जरा गगन, हम रचेंगे ऐसी दास्तां. गीत गा रहे हैं आज हम रागिनी को ढूंढते हुए. हम वतन को यूं सजाएंगे हर खुशी को ढूंढते हुए. गीत गा रहे हैं आज हम रागिनी को ढूंढते हुए.
ढूंढते हुए, रागिनी को ढूंढते हुए, रागिनी को ढूंढते हुए. धन्यवाद सगळ्यांनी माझं गाणं ऐकून घेतलं म्हणून. थोडेसे फ्रेश झाला असाल. आता मी माझं 2 मिनिटासाठी मनोगत व्यक्त करते आणि इथंच थांबते. इथे सगळे आलेले आहेत ते आपला आपला ज्याच्यासाठी जो तो आलेला आहे. पण बाबा आणि चाकूरकर साहेब हे 2 व्यक्ती आपल्यासाठी स्पेशल त्यांचा वेळातून वेळ काढून आपल्यासाठी वेळ देत आहेत. म्हणून त्यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यांचे पालन करून आणि जेवणाच्या वेळेस जे तुम्ही पत्रावळी आपण खाऊन इकडे तिथं टाकतो म्हणून सगळ्यांना प्लीज हात जोडून विनंती आहे ती कृपया सगळ्यांनी एकाच ठिकाणी टाकायचं. आपण काय करतो खाऊन इकडे बसतो पण तिथं जे काम करणारे लोक आहेत बिचारे आपल्यातूनच आहेत काहीतरी पण त्यांना त्रास होतो. इकडनं उचलून तिकडनं उचलून जमा करायचं आणि नंतर तो त्यांना म्हणून त्रास आपण काय द्यायचा नाही हे सगळ्यांनी प्लीज. आणि आता जो अर्धा 1-1.5 तासापूर्वी मी ते तिकडे झाडाखाली बसलेली होती. माझी मुलगी झोपलेली होती. तर निलेश पाटील सरांनी तो व्हिडिओ करून टाकलेला आहे ग्रुपला. तर माझा अभिलाल दादा देवरे हा घरी बसून म्हणतोय की ताई माझ्या उपोषणाला आल्या नाही म्हणे. असं मी इथं बसलेलो होतो. अरे दादा तू मी आणि आमच्या सोबत एक कावठ्याचा एक प्रशिक्षणार्थी होता बिचार. आम्ही खेड्याहून तर सुट्रेपाडा येथे पायी चालत गेलो. आमची गाडी नंतर आली तर तिथं दारात काय का तिथं त्याच्या स्टेजच्या जवळ आम्ही बसलो. काय नाही तेवढा बिचारा असा सुटला. तुम्हाला आज दिसलं का आणि आज आले का आणि आज कशाला आले. मी मेलो असतो तेव्हा आले असते मग निवडून पाठवला असतो भाऊ तेव्हा आलो असतो आम्ही. पण तू जरी बस आडून बसलेला होता म्हणून आलो होतो मग आम्ही. पण त्या बिचाराला एवढंच सांगायचंय तू तिथं येऊन कोणाला पाणी सुद्धा विचारलं नाही. कोणाला खा म्हणा की प्या म्हणा. ज्याला राहायचं असेल त्याने राहा ज्याला जायचं असेल त्याने जा. पण आपल्यामध्ये तेवढं थोडं सुप्त गुण असतात ते जे की आज आपण इथं बाबांमध्ये बघतोय. ते बाबा आजपर्यंत कधी कोणाला बोलले नाही की तुम्ही उशिरा या किंवा लवकर या पण वेळेवर या आणि जे आले असतील त्यांचं स्वागतच झालेलं आहे इथं. म्हणून अभिलाल दादांना एकच निरोप द्यायचा आहे माझा की असं कुणालाही बोलू नये. ज्याचं तुम्हाला जर कोणाचं चांगलं करता येत नसेल तर वाईट तरी बोलून कोणाचं मन दुखवायचं नाही. एवढंच बोलते आणि इथंच थांबते मी. धन्यवाद. गाव दारखेल जिल्हा धुळे साक्री तालुका. मी माझे मिस्टर आणि आमची टीम आहे सगळी. हॅलो 1 वर 3 फ्री 2 फ्री बघा. 1 वर किती फ्री आहेत 2 म्हणजे कोण कोण मुलगी हो आणि मिस्टर कुठे हात वरती करत होता. वाजवट आहे त्यांच्यासाठी 10, 15, 20, 50 मुली होणार. 1 वर 1 ऑफर करते. छान काम आहे. अजून कोणाला ताई थँक्यू. बोलूरगड कुठे कुठे वाटत आहे का या ठिकाणी घर मालक आलेले आहेत. गाडी कोणाची बघा पुढची बोलून गाडी कोणाची बघा तर ती नाही गाडी बोलून गाडी कोणाची याची काढा. पाठीमाग मालकाची गाडी आलेली आहे. मालकाच्या दारात गाडी आपल्याला गावाला जाताना रस्ता आहे पुढे शिल्लक. कृपया विनंती आहे गाडी बोलून गाडी कोणाची लवकर काढून घ्या. पाठीमागची पण गाडी आहे कुठली इथे पाठीमागे बोलून गाडी आहे बघा. नंबर सांगा गाडीचा. दादा नंबर सांगा गाडीचा काय बोलून गाडीचा नंबर सांगा त्या. याचं पण नियोजन मीच करायचं आहे. ठीक आहे तुम्ही जरा थोडं फिरून नाही तुझा खूप वेळ जातो. हा तसं करा स्वामी म्हणून हो त्यामुळे चहा तर करा सांगा ना सर्वांना. चहा पुढे आहे साखर आहे चहा करा सांगा. हा कोणाला चहा प्यायचंय का त्यांना फक्त पाहिजे.
गाडी नंबर MH19, कोणाची गाडी आहे ती? MH19 9132. ज्यांची कोणाची गाडी असेल त्यांनी तिथून काढून घ्यावी. 9135. पोलीस जळगाववाले प्रशिक्षणार्थी तुमची गाडी लावलेली आहे, त्या घर मालकाच्या दादाची गाडी आलेली आहे, त्यांच्यासाठी आपली गाडी रस्त्यातली काढून घ्या. आपली तकलीफ दुसऱ्याला नाही झाली पाहिजे. आपल्याला गाड्या लावण्यासाठी भरपूर जागा आहे. बसलेले महिला प्रशिक्षणार्थी तसेच पोलीस प्रशिक्षणार्थी आपण 5 मिनिटांसाठी थोडं पाय मोकळे करून येऊ शकता. थोडं तोंडाला पाणी मारून म्हणजे चेहरा तुमचा जसा पडलेला वाटला. जरा काचेला पाणी मारा. नाही, काचेला पाणी मारून व्हायचं फिरवा आणि या तर प्रशिक्षणार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपले प्रशिक्षणार्थी बांधव जवळपास 8 जण या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी उमेदवार आलेले आहेत, प्रशिक्षणार्थी आलेले आहेत, परंतु उपोषणासाठी हे प्रशिक्षणार्थी आपले या ठिकाणी बसलेले. त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. एक मिनिट चालू आहे. जे 8 प्रशिक्षणार्थी आहेत उपोषणासाठी बसलेले आहेत, त्यामध्ये महिला भगिनी देखील आहेत. त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार, आपण उपोषणासाठी बसलेले आहात. काय आपली प्रतिक्रिया आहे प्रशिक्षणार्थ्यांच्या संदर्भात आणि या आंदोलनासंदर्भात काय सांगाल? आपली यशाची पहिली पायरी आहे का हे देखील सांगायचं आहे. आपलं नाव, जिल्हा आणि आपल्या आस्थापना आणि आंदोलनासंदर्भात काय वाटतं हे भूमिका स्पष्ट करा. माझं नाव संजय शिवाजी खोडके. मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक या पदावर रुजू आहे. माझं मनोगत आज असं व्यक्त करायचं आहे की जेवढे युवा किंवा आपल्या बहिणी आहेत इथं जमलेल्या आहेत ना, यायची इथं बसू एनर्जी ह्या असे डाऊन होणार. मला बाबांना आणि यांना एक सांगायचं आहे की हे यायच्या अंगात ताकद जी आहे ती रस्त्यानं चालत जर आले, आपलं इथून जे मोर्चा आहे तो मोर्चा नाशिकपासून तर मुंबईपर्यंत काही दिंडी जर घेतला तर पूर्ण मुलं जागेवर राहतात. याची एनर्जी यायला भूका लागतील, भूक लागल्यानंतर जेवण करतील, याची तब्येतही चांगली राहील. पण इथं बसू इथली संख्या कमी होण्याच्या चान्सेस जास्त आहेत. कारण माझ्यासोबत जे आलेले आहेत 10 जण आलेले आहेत, त्यांचे 8 जणांचे निर्णय सगळे बदललेले आहेत. काहून तर बसू कटाळलेले. आणि इथं बसून पण आपलं आतापर्यंत कोणी इथं प्रॉपरचा एखादा कलेक्टर किंवा जिल्हाधिकारी कोणी इथं आत्तापर्यंत भेटायला आलं नाही. दादा तुम्ही मला एक सांगा, आमरण उपोषण करण्याचा, तुम्ही अन्नत्याग या ठिकाणी पवित्रा घेतलेला आहे, तर काय तुम्ही कशामुळे तुम्हाला वाटलं की आम्ही अन्नत्याग उपोषण करावं हे थोडक्यात सांगा. अन्नत्याग उपोषण याच्यासाठी करावं कारण आम्ही घरी असल्याच्यानंतर पण ती जी भाकरी आहे, आमची घरची जी भाकरी आहे ती आम्हाला खाताना आम्हाला आठवण येते, ती खावटत नाही. आम्ही पहिलीच उपाशी आहे. कारण आम्हाला कळून चुकायला एका महिन्याच्या नंतर की आम्ही तुमच्या पोटावर पाय पडणार आहे, आमच्या पोटावर पाय पडणार आहे. तर आत्ता जे जीवन जगत आहे ती पण आमची भाकर आमच्या अंगी लागत नाही आहे. आत्ता पण आम्ही जे मागं जे जगत होतो ते पण आज उपासमारीतच जगत आहे आणि तीच वेळ आता पुन्हा आमच्यावर आलेली आहे.
निश्चितच दादा बरोबर आहे तुमचं सांगणं, कारण विविध आंदोलनं करण्यात आलेली आहे, नेतृत्व देखील उपोषणाला बसलेले आहेत, परंतु सरकारनं दखल घेतलेली नाही. आता प्रशिक्षणार्थ्यांमधूनच 8 प्रशिक्षणार्थी आणि प्लस महिला भगिनी देखील या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत. आपण त्यांचीही या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत, कारण हे अन्नत्याग उपोषण आहे, त्यामुळे हे सोपं नाही, भरपूर त्याग करावा लागतो त्यामागे. तर सर तुम्ही काय सांगाल? माझं नाव विशाल अमरसिंग जाधव, मी बाष्टागी तालुका अकोला जिल्ह्याचा आहे. मी ग्रामपंचायतला असतो. काही लोकांनी असं केलेलं आहे की आता आमच्या माझं म्हणणं एवढंच आहे, फक्त जे काही लोक घरी बसले आहेत ना, आम्ही मरायला तयार झालो इथं. आम्हाला काही नाही, मग आम्ही एकट्यासाठी तर आलोच नाही, सगळ्यांसाठी आलो आहे. माझं स्वतःचा विषय असा आहे, घरच्यांनी आता सांगणं चालू केलं आहे की तू 11 महिने केलं, काय केलं, साहेब करून फिरला, हे केलं ते केलं. आज माझी स्वतःची बायको पण माझी इज्जत करत नाही, कारण की 2 पैसे कमवले ठीक आहे, ते आले गेले, तुमचं पेमेंट होत नाही आहे, तुम्ही उठले कधी मुंबई चालले, कधी सांगली जात आहे, कधी नंदुरबारला, कुठं ना कुठं चालूच आहे. हे किती दिवस. आणि त्यांनी आता असं केलं आहे की हा काहीच नाही आहे, म्हणजे आपली इज्जत म्हणजे काहीच राहिली नाही गावाघरात. मायबाप पण तेच बोलत आहेत, भाऊ पण तेच बोलत आहेत, म्हणजे इज्जत म्हणजे कचरा झालेला आहे पुरं. त्यासाठी माझं म्हणणं एवढं आहे, जे कोणी घरी राहिले असतील ना त्यांनी प्लीज या, आम्ही मरायला तयार आहे, काही विषय नाही, आम्ही उपोषण करतो आहे, फक्त तुम्ही येऊन फक्त आम्हाला सपोर्टिंगसाठी इथं येऊन बसा. कारण की तुम्ही सोबत दिसले तर आम्हाला कोणी 2 लोक दिसत आहेत, तर आम्हाला असं वाटतं की नाही बा आपण 2 लोकांसाठी करतो आहे आणि स्वतःसाठी करतो आहे. मला 2 मुलं आहेत, सगळं काही बरोबर आहे, पण कसं आहे आपली नोकरी सगळ्यात हे नोकरी असल्यावर माणसाकडे 2 पैसा येतो, 2 लोकांची इज्जत पण होते, पण दुसरं काहीच नाही. माझं म्हणणं एवढं आहे, फक्त जे लोक घरी आहेत ना त्यांनी प्लीज या. आम्ही इथं माझ्यासोबत 2 बहिणी पण बसले आहेत, त्यांची पण फॅमिली आहे, पण तरी पण ते आले आहेत, रेल्वेनं आले आहेत, कसे आले आहेत काय माहिती. इथं झोपायची व्यवस्था अशी आहे तशी, लेडीजसाठी 1 नंबर व्यवस्था आहे, त्यांनी यावं. आम्ही ते रोडवर झोपतोय, रस्त्यावर झोपतोय, तुम्ही बघू शकता मागं आहेत. बस मला एवढंच बोलायचं. निश्चितच धन्यवाद सर. हे पहा प्रशिक्षणार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांमधून 8 प्रशिक्षणार्थी आणि महिला भगिनी देखील या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. यामध्ये आदरणीय हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांचं देखील या ठिकाणी नेतृत्व असणार आहे सोबत त्यांच्या, आणि त्यांच्या पाठिंब्यानेच हे प्रशिक्षणार्थी या ठिकाणी आमरण उपोषण करण्यासाठी या ठिकाणी बसलेले आहेत. आपण आणखीन काही प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्याशी देखील या ठिकाणी संवाद साधणार आहोत. सर कॅमेरा अँगल इकडे फिरवा सर, थोडंसं साईड. सर काय सांगाल, आपण या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहात, काय तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? माझं नाव जयसिंग राजावडवी आहे, मी नंदुरबार जिल्ह्यातून आलो आहे. आमची म्हणजे रोजगाराची खूप आवश्यकता आहे, तर मुख्यमंत्र्यांनी रोजगार देऊ केलेले आहे, तर आम्हाला रोजगार मिळावा, पुन्हा आम्हाला बेरोजगारी करू नका, यांसारखं हीच विनंती आहे. त्यांनी आमचं विचार करायला, सर्वांचा विचार करायला पाहिजेत, नाही तर नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होईल, याची सरकारने वाट पाहू नये. निश्चितच हे प्रशिक्षणार्थ्यांचा या ठिकाणी आक्रोश आहे मोठ्या प्रमाणामध्ये. जशी नेपाळमध्ये परिस्थिती उद्भवलेली होती तशीच परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये देखील उद्भवू शकेल असा या ठिकाणी अंदाज ते व्यक्त करत आहे. जर सरकारने यांची मागणी जर मान्य केली नाही तर अशी परिस्थिती आम्ही देखील या देशामध्ये, या राज्यामध्ये उद्भवू अशी त्यांचं वक्तव्य आहे. तर आपल्यासोबत महिला प्रशिक्षणार्थी देखील आहेत, त्यांच्याशी देखील आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया, कारण ते सुद्धा या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सर थोडंसं इकडे घ्या कॅमेरा. बोला बोला मॅडम. सर थोडंसं प्रश्न विचारतो मी. तर ह्या महिला भगिनी आहेत, ह्या देखील उपोषणाला या ठिकाणी बसलेल्या आहेत. आपण सर्वप्रथम त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की का तुमच्यावरती ही वेळ आली. कारण नेतृत्व जर आपण पाहिलं, नेतृत्वाने उपोषण देखील केलेलं आहे, परंतु प्रशिक्षणार्थ्यांमधून अद्याप कुणी उपोषणाला बसलेलं नव्हतं, खास करून महिला भगिनी देखील. तर यावर तुमची काय प्रतिक्रिया असेल?
प्रतिक्रिया अशी आहे सर की आम्ही जे युवा प्रशिक्षणमधून आम्ही जे 6 महिन्याचा कालावधी आम्हाला दिलेला होता तो संपलेला असून तर त्यांनी आम्हाला जे सांगितलं की तुम्ही ज्या आस्थापनेमध्ये आहे तिथं कायमस्वरूपी रोजगार तुम्हाला मिळेल. आम्हाला त्यांनी प्रमाणपत्र दिलेले आहेत. ते प्रमाणपत्र आमच्याजवळ म्हणजे पहिले 5 महिन्याचं दिलेलं होतं, आता परत एक 6 महिन्याचं दिलेलं आहे. 2 प्रमाणपत्र दिलेले आहेत. आधी इथं तहसीलमध्ये कुठंही म्हणजे काम करू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे किंवा तुम्ही करू शकता, पण तुम्हाला पेमेंट कोण देणार आहे, पुढे कार्यकाल तुमचा कसा वाढणार आहे. तर आम्ही ठरवलेलं आहे महिलांनी की आम्ही पुढाकार घेणार आहे. आम्हाला जोपर्यंत GR आमचा निघत नाही तोपर्यंत आम्ही इथून ग्राउंड सोडणार नाही. म्हणजे जोपर्यंत GR निघणार नाही तोपर्यंत तुमचा अन्नत्याग उपोषण सुरू असेल. माझं अकोला जिल्ह्याला हे सांगणं आहे की सर्व जास्तीत जास्त संख्येमध्ये अकोल्याला हजर व्हा, कारण की आपली ही लढाई सर्वांना मिळून लढायचं आहे. म्हणून सर्वांना हेच सांगणं आहे की जिथंही असतील घरी रील्स वगैरे व्हिडिओ पाहत यूट्यूबला पाहत घरून बसून काही होत नाही हे बोलण्यापेक्षा आपण इथं येऊन सर्व मिळून जर आपण जे GR काही करू शकतो हे शासनाला विनंती आहे. एकनाथ शिंदे साहेबांना आमचं हेच म्हणणं आहे की अशा तुमच्या बहिणी बेरोजगार झालेल्या आहेत तर तुम्ही आमच्यावर उपासमारीची पाळी येऊ देऊ नका. आमचा GR लवकरात लवकर काढावा आणि आम्हाला आमच्या जागेवर कायमस्वरूपी रोजगार द्यावा. आम्ही ज्या पेमेंटमध्येही आम्ही 6,000 8,000 10,000मध्ये जर आम्ही काम करायला इच्छुक आहे तर आमचा GR आम्हाला कायमस्वरूपी यांनी देऊन द्यावा. धन्यवाद ताई, तुम्ही दिलेल्या या ठिकाणी प्रतिक्रिया अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत. निश्चितच शासनाचं याकडे लक्ष वेधलं जावं अशी आपण या ठिकाणी अपेक्षा करूया, कारण बरेचसे आपण आंदोलनं केलेली आहेत, त्या आंदोलनाची दखल घेतलेली आहे, परंतु लेखी स्वरूपाचा GR जो आहे आपल्याला हवा आहे तो अद्याप सरकारनं काढलेला नाही. पाहूयात हा शेवटचं आंदोलन आपण या प्रशिक्षणार्थ्यांच्या माध्यमातून उपोषणास बसलेले आहेत त्यांच्या माध्यमातून तरी सरकारला जाग येते का आपल्याला हे पाहावं लागणार आहे. तर ताई तुम्ही थोडंसं बोला, कारण तुम्ही एकदम असे धडाडीचे आहेत. अकोला जिल्ह्याची तोप म्हणले तरी तुम्हाला या ठिकाणी हरकत नाही. काय तुम्हाला वाटतं? बोला. सरकारने निवडणुका आल्या की काही ना काही नवीन आश्वासने द्यायचे, दिले ठीक आहे चालते. प्रत्येकाने कुठेतरी थोडा का होईना पण काम करत होते, थोडा तर पैसा येत होता. पण ऐन वेळेला ही योजना आली आणि सर्वांनी एक अपेक्षा केली की आहे त्या इथे जर आम्ही प्रामाणिक काम केलं तर आम्हाला पुन्हा तिथे 5 महिने 6 महिने म्हणा 11 महिने असं आमचं कंटिन्यू होईल. पण त्या पद्धतीने आम्हाला आत्ता पुढे नाही आहे ना ते काम. त्यांनी 3.4चा जो मुद्दा तोही काढून टाकला, त्याच्यानंतर तोही आमचा रस्ता बंद झाला. यांनी निवडणुका आल्या की आम्हाला वेगवेगळे मार्ग सांगायचे, आम्ही त्याला बळी पडायचे, योजना काढायच्या त्यामध्ये बंद करायच्या. बस एवढंच चालणार आहे का? याच्यानंच प्रगती होणार आहे का महाराष्ट्राची? प्रत्येक वेळेस हेच करायचं का? 11 महिन्यानंतर 5 महिने आधी केलं, आता 5 महिन्यानंतर करतोय, हेच चालत राहिलं. कोणता विकास होतोय? हा विकास होतोय. माझी फक्त एकच विनंती आहे, ह्या रोजगारांना बेरोजगार नका करू, कारण आम्हाला जो एक तो मान दिलेला आहे तुम्ही बहिणींना की ह्या मुली कुठेही असतील तर हे त्यांच्या पायावर त्यांचं स्वतःचं पोट भरू शकतील, घरगुती याच्यामध्ये मदत करू शकतील. पण एवढंही जर करू शकली नाही तर मग गव्हर्नमेंटची कोणतीच योजना कोणतीच मदत काहीही विकास करू शकत नाही. आणि ते आत्ताच नाही पुढेही तसंच होणार आहे. तुम्ही कितीही 5 वर्षासाठी सत्ता मागवा, काहीही करा, 5 वर्ष सत्ता आली, हा रोजगार द्या, अजून पुन्हा 5 वर्ष तुम्हाला मिळतील. एवढंच म्हणणं आहे की आम्हाला आमचा हक्काचा रोजगार द्या. जर आमची आस्थापना म्हणते की हे मुलं काम करताय तर आम्हाला तिथेच रोजगार द्या. तेवढंच पेमेंट का देत नाही तेवढंच द्या. एवढं मानाचं हक्क, आमचा हक्क नका काढू आमच्याकडून, बस एवढंच म्हणायचं. त्यामुळे आम्हाला आज ही वेळ आली. निश्चितच मॅडम तुम्ही सांगितलं बरोबरच आहे. तर आपण जो काही हे उपोषण सुरू केलेलं आहे, महिला भगिनींचा सहभाग आहे, तसेच युवा प्रशिक्षणार्थी आहेत. तर एकच सांगायचं आहे, मी देखील आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सरकारला आवाहन करू इच्छितो की या प्रशिक्षणार्थ्यांचा, युवा प्रशिक्षणार्थ्यांचा जो काही तुम्ही त्यांना आंदोलन जे काही आश्वासन दिले होते त्या आश्वासन पूर्तीची आता वेळ आलेली आहे. कारण राज्यामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. जसे नेपाळमध्ये चित्र आपण सर्वांनी पाहिलेलं आहे, तशीच परिस्थिती आता या युवा प्रशिक्षणार्थ्यांनी करू नये अशी या ठिकाणी मी माफक अपेक्षा आहे. परंतु सरकारने याकडे लक्ष घालून त्यांच्या ज्या काही अशा अपेक्षा आहेत त्या पूर्ण कराव्यात असं मी तुम्हाला या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
तर धन्यवाद ताई, तुम्ही या ठिकाणी सांगितल्याबद्दल. तुमचे जे काही 2 शब्द आहेत उपोषण संदर्भातच्या, तर निश्चितच ह्या महत्त्वपूर्ण असणार आहेत. तर प्रशिक्षणार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही ज्या काही तीव्र भावना आहेत प्रशिक्षणार्थ्यांच्या त्या या ठिकाणी ऐकलेल्या आहेत. जे उपोषणला बसलेले आहेत त्या प्रशिक्षणार्थ्यांच्या ज्या काही मनातल्या भावना आहेत त्या या ठिकाणी त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, सो परत आपण एकदा लाईव्ह नंतर आज रात्री तुकाराम बाबा महाराजांचं कीर्तन होणार आहे. ते कीर्तन आपण लाईव्ह करूया, जेणेकरून त्या कीर्तनामधून काय प्रबोधन ते मार्गदर्शन करणार आहेत, प्रबोधनाच्या माध्यमातून. ओके, सो कुठे आहेत सर? येते बस असं. तर आपल्याशी आता अकोला जिल्ह्याचे सर आपलं चॅनल नाही ओके, सो आपल्याशी अकोला जिल्ह्याचे प्रशिक्षणार्थी विनीत बारसागळे हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याचे संपादक आहेत. त्यांच्याशी आपण या ठिकाणी बोलण्याचा किंवा संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. त्यांच्या काय भावना आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, काय सांगाल आपल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या माध्यमातून? 8 प्रशिक्षणार्थी आणि 2 महिला भगिनी या ठिकाणी उपोषणासाठी बसलेल्या आहेत. तुमची एक मिनिट सांगा, आम्ही नाशिकमध्ये आले. तर बाबांचं देखील असं म्हणणं आहे की त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्याच बाबा आपण आता ह्या सरांच्या घेऊ आणि नंतर आपण तुमची नाही तर या ठिकाणी बाबांचं थोडंसं बोलणं झालेलं आहे. सो आता आपण या ठिकाणी बारसागळे सरांशी या ठिकाणी संवाद साधूया. त्यांची काय प्रतिक्रिया आहे या प्रशिक्षणार्थ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उपोषण होत आहे. सर, आपली प्रतिक्रिया काय आहे पहिली? सर, सर्वात आधीची प्रतिक्रिया हेच असेल की आजपासून आपलं कालपर्यंत जे बेमुदत आंदोलन होतं हे आज उपोषणामध्ये रूपांतरित झालेलं आहे. आज यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केलेलं आहे. लगेचच सरकारने जर दखल नाही घेतली, शासनाने आमच्या रोजगारासंदर्भात कुठलाही प्रश्न निकाली नाही लावला तर अन्नत्याग तर झालाच झाला आहे. परंतु लगेच काही दिवसातच येणाऱ्या काळात जर निर्णय झाला तर आम्ही पाणी प्राशनसुद्धा त्याग करून देऊ. या जोपर्यंत आंदोलनाची दखल शासन घेत नाही आणि आमच्या रोजगाराचा कुठला प्रश्न निकाली लावत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवू. एवढीच विनंती आहे की प्रशिक्षणार्थी बांधव, आपण घरी बसून कुठलेही म्हणजे वाट न पाहता घरी बसले आपल्याला काहीच मिळणार नाही. आपण नाशिक इथं येऊन या आंदोलनाची आपले सहकारी अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधी असलेले विशाल जाधव सर असतील, आपल्या महिला भगिनी सबेरा तडवी जळगावच्या असतील, आणखी कोमलताई असतील बीडच्या, आणखी अहिल्यानगरचे दीपक येळे सर असतील, आणखी बीड जिल्ह्यातले शेवगाव तालुक्याचे काही मला प्रत्येकाचं नाव माहिती नाही, परंतु या प्रशिक्षणार्थ्यांचं मनोबल खच्चीकरण होऊ नये हे सर्वांच्यासाठी बसलेलं आहे. त्यांचा कुठलाही यामागे हेतू नाही आहे, स्वार्थ नाही आहे. हा स्वार्थ सगळं महाराष्ट्रासाठी आहे आणि हा स्वार्थ त्यांचा नक्कीच आपण सार्थ पद्धतीने शासनाच्या म्हणजे पुढाकाराने हा पूर्णपणे करण्यासाठी आपली उपस्थिती आवश्यक आहे. एवढंच मी या घरी बसणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना एक विनंती नव्हे तर आवाहन करतो की या आपल्या हक्कासाठी नाशिक गाठा. आणखी सर धन्यवाद सर. हे जे प्रशिक्षणार्थी या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत, कारण उपोषण करणं ही काही सोपी गोष्ट नाही. बाबांनी देखील उपोषण केलं होतं सांगलीमध्ये, त्याची दखल देखील शासनाने घेतली होती, परंतु लेखी स्वरूपाचा GR त्यांच्या माध्यमातून काढण्यात आला नाही. तर आता या प्रशिक्षणार्थ्यांच्या माध्यमातून हे प्रशिक्षणार्थी या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत. तर काय सरकारकडे आशा आहे का GR लेखी स्वरूपात GR काढेल का? तर काय वाटतं तुम्हाला? सर, नेतृत्व ठाम आहे. नेतृत्व आपलं वेळोवेळी मुद्दा लावून धरत आहे.
आणि प्रशिक्षणार्थी बांधव जे उपस्थित आहेत खरंच त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे, कारण की प्रत्येक आंदोलनाला ते हजर असतात. परंतु काही लोक जे घरी असतील त्यांनी लवकरात लवकर इथं येऊन हे म्हणजे या उपोषणाला एक उग्र रूप धारण करून देऊन हा प्रश्न लवकर निकाली काढण्यासाठी हातभार लावावा. आणि शासनाची दखल जर म्हटलं सर तर मी एका वेळेस सांगू शकतो की आदरणीय तुकाराम बाबा महाराज असतील, काल आपण पूर्ण नाशिक शहरात एक वाहतूक विस्कळीत झाली होती, एवढी पब्लिक, आपला कुठलाही उद्देश नव्हता, पण प्रशिक्षणार्थीच एवढा इथं एकत्रित झालेला आहे नाशिक येथे की सरकारला दखल घ्यावीच लागेल. आणि आज आपल्या नाशिक शहराचं तुम्ही पुण्यनगरीचं जिल्हा शहर पेजवरती बातमी बघितली असेल, त्यामध्ये आवर्जून उल्लेख केलेला आहे की हजारो प्रशिक्षणार्थी नाशिकमध्ये रस्त्यावर उतरलेले आहेत. आम्ही हजारो नाही लाखो आहोत, परंतु लाखोंनी इथं येण्याची गरज आहे, म्हणजे लवकरात लवकर आपला प्रश्न मार्गी लागेल. शासनाबद्दल आम्ही सकारात्मक आहोत, योजना आणली, खूप चांगलं सहकार्य लाभलं, म्हणून या योजनेत आम्हाला बाकी कुठलंही काही नको, परंतु आमच्या रोजगाराचं काय हा प्रश्न आम्हाला पडला, याचं उत्तर आम्हाला पाहिजे. आम्ही रोजगार कुठं शोधावा किंवा आम्हाला भीक मागण्याची वेळ आली आहे, यावर कुठेतरी आमच्या उपाययोजना करून आमच्या परिवारासाठी, विशेष करून सर्व जे विवाहित असतील त्यांच्या परिवारासाठी, अविवाहित असतील त्यांच्या लग्नासाठी, मुलांचे काही लग्न होऊन मोडले आहेत सर, की अरे लागला होता हा, पण आता झालं काय, बंद झालं, कार्यमुक्त झाला. शासनाने खूप मोठा 4 पॉईंटचा मुद्दा आम्हीच दाखवण्याचा प्रयत्न जो केला होता की आहे त्या आस्थापनेवर कायम करण्याची सुद्धा त्यामध्ये एक विशेष म्हणजे मुद्दा त्यामध्ये टाकला होता. या मुद्द्याच्या आशेवरच सर्वांनी या 1,34,00,000 प्रशिक्षणार्थी जो काही आकडा असेल तो आकडा या विद्यार्थ्यांनी 1,00,000च्या वरती प्रशिक्षणार्थ्यांनी याच मुद्द्यावरती ही योजना म्हणजे या योजनेमध्ये सहभागी झाले होते सर. म्हणून शासनाकडून आम्ही अपेक्षेनं पाहतो की शासन आम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही आणि नेतृत्व खंबीर आहे, प्रशिक्षणार्थीसुद्धा ठाम आहे, म्हणून आम्ही या आंदोलनातून नक्कीच विजयी होऊ. धन्यवाद सर. धन्यवाद सर. निश्चितच या प्रशिक्षणार्थ्यांना योग्य न्याय देईल सरकार, अशी आपण या ठिकाणी आशा करूया. आता या ठिकाणी आणि सर्वात महत्त्वाचं सर की माझंसुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे, त्यामध्ये मी काही कारणास्तव सगळ्या म्हणजे घाई गडबडीत असल्यामुळे आपण जे MPhil मास्टरवाले सर असतील, आपलं मी इंजिनियर चॅनल असेल, आणखी आरंभ यशाचा चॅनल असेल, हे सर्व चॅनल आपल्या आंदोलनाची अपडेट देत आहेत. त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही त्यांचं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी ते आपल्यासाठी दिवसरात्र झटत आहेत, आपल्याला घरी बसून आपल्याला माहिती पुरवत आहेत. प्रशिक्षणार्थ्यांचा जो लढा आहे हा शासन दरबारी पोहोचवण्याचं कार्य करत आहेत. सर्व चॅनल्सला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा एवढीच विनंती करतो. आणि घरी बसून कमेंट न करता इथं नाशिकला या, लवकर मुद्दा मार्गी लागेल एवढीच अपेक्षा बाळगतो सर. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण या ठिकाणी बाबाशी देखील या ठिकाणी प्रश्न विचारायचा या ठिकाणी आपण प्रयत्न करूया. नमस्कार बाबा. जे विधानसभा निवडणुकीपूर्वी या राज्याच्या सरकारने जे या प्रशिक्षणार्थींना आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला कायम स्वरूपाचा रोजगार उपलब्ध करून देऊ, आहे त्या आस्थापनामध्ये तुम्हाला परमनंट नोकरी मिळवून देऊ, तर या आश्वासनावरती आता सरकार कुठेतरी उतरताना दिसत नाही. आपल्या माध्यमातून विविध आंदोलन करण्यात आलेली आहे, उपोषण देखील आपण सांगलीमध्ये केलेलं आहे. तर या आंदोलन या उपोषणाची दखल सरकारने अद्याप घेतलेली नाही. तर आता नाशिकमध्ये जो काही तुम्ही आंदोलनाचा पवित्रा हाती घेतलेला आहे, काय सांगाल? आणि प्रशिक्षणार्थ्यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी उपोषणासाठी प्रशिक्षणार्थी बसलेले आहेत, तर यावर आपली प्रतिक्रिया काय असेल? सरकार याकडे लक्ष देईल का? सर्वप्रथम मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण गेले 2-4 दिवसाला आपण सातत्यपूर्वक या चॅनलच्या माध्यमातून यूट्यूब जे मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षणचे विद्यार्थी आहेत त्यांच्या माध्यमातून सर्व यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांनीच आपण प्रयत्न करत आहात आणि खूप छान प्रयत्न आपल्या सर्वांचा आहे की आमची व्यथा
त्यांच्यापर्यंत पोचावे, जे घरामध्ये बसलेले आहेत, निवांत बसलेले आहेत किंवा बाकीच्या गोष्टी. आता आहे या संख्येवरती आपण ह्या सगळ्या गोष्टी लढू पाहतोय. आपण सरकारदरम्यान आपल्या व्यथा मांडतोय आणि 100% आपल्याला यश प्राप्त होईल, त्यात काय शंका नाही. तर निश्चितच सरकार याकडे लक्ष देईल असं या ठिकाणी आपण आशा करूया. आणि हे जे प्रशिक्षणार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येने राज्यभरातून आलेले आहेत, तर त्यांना आपलं काय मार्गदर्शन असेल आणि जे घरी बसून आपलं या ठिकाणी लाईव्ह पाहत असतील किंवा तर त्यांना काय उपदेश कराल? घरी सौख्यभरी संसार नांदे, आपण घरी निवांत राहा, सुरक्षित राहा, काही अडचण नाही. आणि आम्ही सगळेजण या ठिकाणी आहोत, आमची काही काळजी करू नका, आम्ही मस्त आहोत सर्वजण. आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी मस्त चांगल्या पद्धतीने चांगलं वाईट रोज सकाळी नाश्ता नित्यनेमाने पोहे वगैरे खा. त्यानंतर सकाळी तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. थंडीचे दिवस आहेत आणि खूप दव पडतं आणि त्याच्यामुळे चटई भिजते पूर्ण. त्यानंतर अंगावरचे कपडे भिजतात, अंगावरती कांबळून देखील असून देखील काही थंडी थांबत नाही आहे. त्यामुळे चटईवरती ह्याच्या हातुरणात त्याच्या हातुरणात शिरावं लागतं. असला काय प्रकार करू नका. आहे त्या घरामध्ये नीट सांभाळून राहा आणि आहे त्या पद्धतीने नीट राहा. गाडी नसल्यामुळे चालत जावं लागतं, कुठं काय मिळतं कुठं काय नाही मिळत हे सगळं करावं लागतं. आंघोळीला पाणी मिळतं नाही मिळतं, गार पाणी आहे आणि शौचालयाची बाकीची व्यवस्था चांगली आहे, त्यातलं काय अडचण नाही. बरं, भात आमटी रोज भात आमटी खात जाऊ नका, तब्येत होत नाही, काळजी घेणं गरजेचं आहे. आधीमध्ये जरा चांगलं वाईट खात जा. तर ह्याही पद्धतीने कारण बाहेरचं खाणं, कारण नाशिकची मंडळी खूप मोठ्या प्रमाणात 10,000हून अधिक आकडा ह्या ठिकाणी आहे. त्यांच्या आकड्यामुळे आम्हाला मोठं ऊर्जा आणि ताकद निर्माण झालेली आहे. आणि जिल्ह्याचे अध्यक्ष तर ते अगदी आघाडीवरतीच आहेत, उपोषणालाच बसलेत पण दिसत नाही आहेत, तेही त्या ठिकाणची परिस्थिती आहे. आणि सगळीच मंडळी मोठ्या संख्येनं आहे, त्यांच्या सगळ्यांच्या जीवावरती हे आंदोलन चालू आहे. आपलं जेवढं अनमोल सहकार्य झालं ते खूप मोठ्या प्रमाणातलं झालेलं आहे. आणि मग काही विचारूच नका. काय म्हणते दादा कमेंट बघते का? हां, म्हणजे अशी परिस्थिती सध्याच्या घडीला आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नाशिककरांनी जो प्रतिसाद दिलेला आहे 36 जिल्ह्याला, तो आभार आयुष्यभर कधी विसरणार नाही आहेत. अगदी छनाछनला मनाला हा आभार मला एकदा आठवतो की जेव्हा मी सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुक्यामध्ये एक आंदोलन करवलं तेव्हा 5,000 मुलांनी मला नावं दिली होती. मी सदस्य का करतोय हा मला एक प्रश्न पडला असेल. त्याचं कारण हे आहे, कारण हक्काची माणसं जोरपत्र होत नाही तो एखादं काम करणं मूर्खाचं लक्षण आहे. आणि ते लक्षण पुन्हा एकदा निष्फळ झालं. जेव्हा सदस्य पूर्ण होतील त्या दिवशी ज्या हातात असेल महाराज, एवढी ताकद आपल्याला निर्माण असेल. पण अशी परिस्थिती आहे, पण आपल्याला तो ताकद जर तुम्हाला हवा करत असेल तर हक्काची माणसं, आता 500 माणसं आहेत आपल्यासोबत, आणि सदस्याची परिस्थिती पाहिली तर आपल्याला हक्काची माणसं तयार झाली पाहिजेत. आम्ही हा लढा निम्यात सोडणार नाही. म्हणजे ज्या काय तुम्हाला नंतर नाही आताच मिळेल तोही प्रॉब्लेम नाही, पण संघटना खूप मजबूत असणं गरजेचं आहे, संघटनेची ताकद मजबूत असणं गरजेचं आहे. आज प्रसंगानिदान आज ह्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी ह्या ठिकाणी उपोषणाला बसलेत म्हणून कळलं मला. आणि उपोषणाला बसलेले आहेत, जे उपोषणाला घरी बसलेले आहेत त्यांनी माझी विनंती आहे की 7-8 उपोषणाला बसले आपण त्या ठिकाणी काळजी घ्या. आमचं खूप छान आहे, पण तुमची आम्हाला काळजी वाटून इथं आम्ही बारीक होऊन चाललो आहे. तुमच्या विचाराने आम्ही बारीक होऊन चाललो आहे. तुमच्या विचाराने आमची तोंडं बारीक झालेली आहेत, आमच्या टवटवी नाहीत. ही आका झोपली तुमची सगळ्यांची वाट बघून, ती ताई मोबाईलमध्ये, ते दादा वैतागून गेले. हे सगळे मंडळी सातत्यपूर्वक तुमच्या सगळ्यांची इंतजार करून, तुमच्या कमेंट बघून, तुमचे अंगठा बघून, तुमचा उम्मा बघून, हे सगळं बघून सगळे मुलं इथं घायल होऊन गेलेत. माझी आपल्या सर्वांना विनंती, आपली काळजी घेणं गरजेचं आहे. आमचा विचार नका करू, आम्ही JR घेऊनच येऊ अशी भूमिका आम्ही मनामध्ये ठामून या ठिकाणी आलो. आम्ही एक दिवसाच्या आंदोलनासाठी आलो नाही, पण जे प्लॅनिंग ह्या ठिकाणी होतं आमचं ते प्लॅनिंग आता सध्याकडला होऊ पाहत नाही. कारण आम्ही सातत्यपूर्वक प्लॅनिंग होतं आमचं की संख्याबरोबरच आम्ही मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया जे आहे, आणि दादा तर आहेतच, पण दादा कुठं होत आहेत, जे प्रशिक्षणार्थी घरात बसलेत, जे टाईमपास करायला लागलेत, त्यांच्यापर्यंत आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी चालू आहेत. पण आम्ही एक प्लॅनिंग केलं होतं की ज्या दिवशी आम्ही गोदावरी काठावरनंतर स्थळावर पोचलो त्या ठिकाणी परवानगी मिळाली नाही म्हणून त्याची बातमी, त्यानंतर परवानगी झाल्यानंतर पुन्हा दुसरी बातमी, परत नंतर दुसरी बातमी, अशा सगळ्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी होत्या. पण आम्ही कुठेतरी कमी पडलो आणि म्हणून आता आम्हाला थोडं या सगळ्या गोष्टीमध्ये थोडं थांबावं लागतं. आणि तरी देखील काही अडचण नाही, पण आम्ही हा लढा अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येनं या ठिकाणी सक्रिय सहभाग दाखवला पाहिजे होते, पण
फार नाही, पण जे आहेत ते छान आहेत आणि चांगले आहेत. मुलं तब्येत पण चांगली आहे, त्यांची प्रकृती पण चांगली आहे, चॅनल पण चांगलं आहे. आधीमध्ये इमर्जन्सी चार्जरचा वापर करून का होण्या बॅटऱ्या आमच्या चालू आहेत आणि व्यथा तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. एखादा माणूस कचकल्यानंतर तुम्हाला वाईट वाटेल आणि मग भावप्रोत्साहन जेव्हा टिटत दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये कारव्यासारखा साथ मिळणार नाही जीवनभर तुझी, साथ मिळणार नाही जीवनभर तुझी, एक मी एक तू आरशासारखा मित्र बनव्यामध्ये हे अशी अवस्था. निश्चितच बाबा एकदम उत्कृष्ट पद्धतीने बाबांनी जे प्रशिक्षणार्थी घरी बसून ऐकत आहेत त्यांना योग्य सल्ला आणि योग्य मार्गदर्शन दिलेलं आहे. मला असं वाटते सर्वांना जे काही मोलाचं मार्गदर्शन आहे तो मिळालेला आहे. तर सांगायचं एकच आहे प्रशिक्षणार्थी मित्रांनो, घरी न बसता तुम्ही या ठिकाणी आंदोलनस्थळी उपस्थित राहा. तुमची देखील या ठिकाणी इतिहास दखल घेतलं जाणार आहे. कधी असंही अजून काढला क्या कभी अंबर से आता हे महत्वाचं आहे का बाबा? हे आता ही प्रकृती अशीच आहे. ही प्रकृती समजा 4-5 दिवस जर जेवण नाही केली तर मग क्या कभी अंबर से सूर्य बिछड़ता है, क्या कभी बिन बाती दिन जलता है, कैसी है अनहोनी कैसी आग लगी हम कैसे जे, हे अशी अवस्था. तुम तो धोकेबाज हो. नाही 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 नाही, हे असे गाणं जे आहे ते दुःख नाही, तसं नाही आहे. ही एक परिस्थिती आहे. एखादा फोटो लावल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तुम्हाला बघायला भेटतील. माझी आपलं प्रशिक्षण मिळते. आम्ही ह्या ग्राउंडमध्ये काय मजा म्हणून आलो नाही. टँकरमधलं पाणी पितोय, आंघोळ करायला मिळते का नाही मिळतंय तशी परिस्थिती आहे. ज्या नाशिकची पूर्ण घाण ज्या नदीमध्ये जाते त्यातून बाकी गोष्टी सगळ्या गोष्टी परिस्थिती पाहिली त्यामध्ये आम्ही आंघोळ करून या ठिकाणी बाहेर वापरतो. या सगळ्या गोष्टी जर बघितलं तर आज प्रशिक्षणार्थ्यांची जी संख्या आहे ती जर 10,000 किंवा 5,000च्या घरात जर गेली असती तर आज या ठिकाणी नाशिकमध्ये एक वेगळं चित्र बघायला भेटलं असतं. चला रे उठा जागे व्हा. गाडगे कैकाडे राष्ट्रीय संत गाडगेबाबांचं सुंदर आणि तुकडोजी महाराज, कुणीकडे पाहता ऐकता का झोपता, वेळ का घालवता रे उठा उठा, काळ उभा मागे आहे, अज्ञानाची गुरे लेखली बलवानाची काया, अरे कित्येक असे मरणे मुकली कोण मिळे ताराया, काय कोणा सांगता ऐकता का झोपता, उठा उठा काळ उभा राहिला रे. ही परिस्थिती जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो त्यावेळेस एखादी गोष्ट साध्य होते. पण एखादी अशक्य गोष्ट आहे ती शक्य करण्यासाठी तुम्हाला सर्वांचं साथ असणं अत्यंत गरजेचं आहे. एखादं नेतृत्व एखादं नियोजन करत असताना आत्तापर्यंतच्या कालावधीमध्ये कॉन्ट्रिब्युशन म्हणून असतं. सगळे एकत्र येऊन पैसे गोळा करून एखादा कार्यक्रम होतो. पण कोणालाही 1 रुपयाचा त्रास न देता दादा या ठिकाणी सगळी सुविधा चालू आहे. आणि एक छोटी जबाबदारी सभासदांची छोटी जबाबदारी मी प्रत्येकाला दिली ती देखील अद्यापच्या कालावधीमध्ये पूर्ण होत नाही. म्हणजे हा लढा आपल्याला तीव्र करायचा आहे का नुसतंच आंदोलनात जाऊन बसायचं आहे हाही मोठा प्रश्न निर्माण आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आपली इच्छाशक्ती प्रबळ ठेवा. भविष्यामध्ये बहुत गई थोडी रही थोडी तो अभिजय आहे. अरे बाबांनो माझ्याकडला जो टंट मारलेला तो 5 महिने आंदोलन केलं त्यांनी, 5 महिने प्रशिक्षण केलं, 5 महिने त्याने आंदोलन केले, 5 महिने तब्बल 6 महिन्याचा कार्यकाळ त्या लोकांनी काढला आहे. तुम्ही माझ्यासोबत मी म्हणतोय त्या पद्धतीने जर भूमिका झाली असतील दादा आज आपण मुंबई जायचं आता इथं लाईव्ह कॅमेरा लावले असते आपण. हो ना, मीडियाचा खरं म्हणजे लावले असते, फक्त लावले नाहीत. ह्या टायमाला सांगलीमध्ये सगळी दिवसभर असायची. सकाळभरी कोण आले ते असायचे, संध्याकाळी कोण आले असायचे. काय बोलतोय तर काहीतरी ते कोणातरी ते निपुल बाळ साखरे आहेत का इथं? हां बाळ साखरे त्यांच्या मोबाईल. तुम्ही झोपा ताई, तुम्ही झोपा, तुम्हाला काय बोलू नाही, झोपा. तर काल चहा प्यायला गेलो होतो संध्याकाळी. चहा प्यायला नाही जबरदस्त मला समजलं नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. पण ह्या ज्या परिस्थिती आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला न्यायच्या म्हणल्या तर खूप कठीण आहे. आणि आपण महाराज म्हणून आंदोलन करू शकतो, मंडप मारू शकतो, पण किती गोष्टी किती करायच्या तरी काही गोष्टी आहेत. आणि ते मुळं
आज हे उपोषणाची आमची पोरं सगळे बसलेले आहेत, हे सगळे बसलेले आहेत, आता उपाशी बसलेले आहेत. आता हे उपाशी बसले आहेत, मग आम्ही जेवण करत जाणं बरोबर आहे का? नाही जायचं, तुम्ही चांगले असले तर बाकी सगळे चांगले. नाही ते चांगले आहेत ना, पण तो विषय नाही, मला काही अडचण नाही. पण हे बसल्यानंतर मला भूक लागणार नाही. माझी आपल्या सर्व प्रश्न विनंती आहे की आपण देखील मोठ्या संख्येनं सक्रिय सहभाग दाखवणं गरजेचं आहे. येत्या 2 दिवसामध्ये 1 दिवसामध्ये आपण अनेक मंत्री महोदयांना आपण फोन लावायचं प्लॅनिंग उद्याच्याला करू, आज करू. पण अनेक नेते मंडळी ह्या ठिकाणी येणार आहेत, भेट होईल. पण आपल्याला जी ताकद आहे ती ताकद जे घरात आहेत, जे कोल्हापूर जिल्ह्यामधून सभासदाची नावं ह्या ठिकाणी जमा झाली नाहीत, पुस्तक जमा झालं नाही. कोल्हापूर जिल्ह्यावाल्यांनी प्रत्येकाला विनंती आहे की आपण प्रामाणिक नियोजित आपण ते पुस्तक नावं यादी पोस्ट करावीत. आपल्याला संख्याबळ दाखवणं गरजेचं आहे. तुम्ही येणं गरजेचं आहे. सांगलीमध्ये एक तरी यावं. बरोबर. माझं एक प्लॅनिंग चाललं आहे. सांगलीमध्ये आपण ज्यावेळेस या लोकांना मिटिंग घेऊन सांगत होतो की तुम्ही 1 दिवस संख्या दाखवा, 5000 संख्या असली संध्याकाळी या. तुम्ही 3000 संख्या दाखवा, 2 दिवस उपोषण चालेल, संध्याकाळी या. तुम्ही 300-500 लोक दाखवा, जी आर. सर तुमच्या मोबाईलला गाणं खूप सुंदर आहे ना, पैसा बोलताय. हां जरा ऐकावं गाणं. ते हे पेशंट आहे, जरा या ना इकडं. या ना सर, या इकडं. जरा उठून बरं हो, तुम्हाला का खाली बसायला सांगितलं हो का? इकडे या जरा. हां या इकडं दाखवा. हो का? किडनी स्टोनचा नाही अजून वरून करा ना. कुठं आहे ते? इकडं. अजून त्यामध्ये जखम आहे, जखम वाढलेली नाही आहे, वली जखम आहे, त्यातून अजून प्लस येतोय. तरी देखील हा माणूस येडा माणूस इथून आमच्या इथं आम्हाला डोक्याला ताप करायची परिस्थिती परत निर्माण नाही. 6000 पगार आहे, पण माझ्यासाठी नाही, मी सर्वांच्यासाठी आलो, ही त्याच्या भावना मनामध्ये आहे. एवढे तरी जाणं ठेवा. हे पाय फ्रॅक्चर आहे, त्या उपोषणाला बसलेत, गादी सरकले आणि हे बाबा ऐकायला तयार नाही. नको म्हणलं तरी ही पेशंट आहे, झोपायला खाली येत नाही, तरी देखील हा माणूस इथं उठबस करायला लागला आहे. मला सांगा, संघटनेच्या माध्यमातून रात्री 2 वाजता 3 वाजता कॉन्फरन्स होती, 10-20 लोकांना घेण्याचं काम हे निपुल बाळ साखरे करतात. मग एवढं सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही संघटना मग आपण ह्या ठिकाणी टाईमपास होऊन आलो का? ह्या इथलं बसलेल्या एकाही माणसाला बाबा काय निरोप आहे किंवा काय चाललं आहे ही भूमिका दाखवणे अत्यंत महत्त्वाची आहे. आणि नाशिकमधल्या मला प्रशिक्षणार्थीला खूप साष्टांग दंडवत आहे. संतांची पदस्पर्शाने पावन झाली भूमी. मी गोदावरी मायला विनंती करतो, इथं 12 ज्योतिर्लिंगामध्ये देवाला विनंती करतो, 12-13 हात असणारे सत्संगी मातेला विनंती करतो, सगळे हात त्यांच्यावर फिरू बाबा आणि यांचा प्रपंच सुखाचा कर नाशिककरांचा. कोणाचा कर? ही 13-14 हात आमच्याकडे फिरू नको बाई माता, तू ह्यांच्यावरच फिरव सगळ्यांच्यावरती. हां 10,000 लोकांना नाही नाशिककरांचं 10,000वरती. आणि आमच्याकडे काय नको, आम्ही असंच वनवाशी राहतो, तू यांच्यावर फिरून यांचं भलं कर. म्हणजे कोणच आले नाहीत. तुझी कृपादृष्टी त्यांच्यावर आहे, तुझी माय जगन्माती आहे, तर तुझ्या जीवावरती आम्ही आलो. आम्हाला इथे निकाल तेवढं लागू देईल, काय अडचण नाही. उद्याच्याला मला वाटतंय इथून वणीला सप्तसंगीला गडावरती जरा दर्शनासाठी जावं अशी मी पत्रकार बांधवांना देखील मीडिया हे काय ते इथे बाकीच्या उपोषणाला बसलेल्या ह्यांना बळ देण्यासाठी इथले काही प्रशिक्षणार्थी वणीच्या गडावरती 1 दिवसाचा नमस्कार करण्यासाठी जातील अशी बदल काही प्लॅनिंग आम्ही करायचं नियोजन करू. किंवा इथं 12 ज्योतिर्लिंगामध्ये केस बुडून आपलं मुंडन हे करून काय ते त्रिपेश्वरला जाऊन ते केस बुडून तरी येऊन आपलं झाडाचं ते आमच्या पाठीमागे निघून जाईल. देव त्याच्या याला कुठेतरी येतो, नदीमध्ये आंघोळ केल्यानंतर सगळं पवित्र होतं. अर्ध काळचं पण नारायण नागबळी 2-4 विधी घालू सगळ्यांनी पैसे गोळा करून. हां यांच्या दोन्ही चॅनल तर त्यांच्या एक चॅनलचं घालून टाकू घालू ना. हां आणि ह्यांना बसून यांची केस बुडू आपली कशाला बरोबर. कारण का आपण यांची का केस बुडू अशी प्रशिक्षणार्थी यांना म्हणतात. ह्याने हे उपाशी मारलेत आणि हे TRP वाढवायला लागलेत, पैसे मिळतात छापतात बरोबर. त्यामुळं ह्यांची त्यांनी बोलण्यापेक्षा आम्हीच बोलू, त्यांना बरं वाटतं. मग त्यांना बरं वाटून अरे बाबांनी चांगलं छान काम केलं. म्हणजे अशी परिस्थिती आहे, आमच्या व्यथा लोकांच्यापर्यंत पोहोचतील हे त्यांचं म्हणणं नाही. ह्यांना किती मिळतंय ह्याच्यामध्ये म्हणणं चाललंय. आमच्या इथं एकदा पहाटेच्याला 4 वाजता एसटीत उतरलो, 4 वाजता एसटीत उतरलो आणि चाललो, बॅग माझ्या हातात होती. 2 माणसं संडासला शौचालयाला चालली होती. जातेले 2 माणसं माझ्याकडे बघितले
आणि माझ्याकडे भेटण्यानंतर त्यांनी गप संडासला जायला पाहिजे का नाही, शौचालय जायला पाहिजे का नाही, नाही गेले ते तिथं तांब्यात ठेवले आणि मी बॅग घेऊन कुठे जाते बघत भेटले माझ्या भावाला. आणि मी काय केलं, बॅग घेऊन मला ज्या घरात जायचं त्या घरात गेलो नाही मी, ते माझ्या महागात म्हणतात. मी 40 घर फिरलो, ते माझ्या महागात फिरत बसले. असं घर सकाळी 6 वाजले, नंतर मी त्याच्या कोणाच्या घराला गेलो नाही, हात करून एसटीत बसून निघून गेलो. म्हणजे माझ्या दुसऱ्याच्या बघण्यामध्ये 2-2 तास आयुष्यात वेस्टेज करणारे माणसं देखील या कलियुगामध्ये आहेत. माझी विनंती आहे की प्रशिक्षणार्थी बांधवांना, जास्त करून नाशिककरांना माझी विनंती आहे, आपण खूप मोठं सहकार्य, आपलं खूप चांगलं नियोजन, नेटकं नियोजन या ठिकाणी केलं. पाण्याची सुंदर व्यवस्था केली, मंडपाची सुंदर व्यवस्था केली, राहण्याची अप्रतिम व्यवस्था केली, झोपण्याची अप्रतिम व्यवस्था केली, पत्र व्यवस्थानाची अप्रतिम व्यवस्था केली. फक्त आपण ह्या ठिकाणी 3 लोकांचा सत्कार करायचा, ते म्हणजे नाही लांडगे मुलगा जो आहे नगरपालिकेमध्ये काम करणारा, आणि सुनील बोराडे, आणि एक दादा जाड आहेत बघा, बघारे, हां, आणि त्यांच्यासोबत अजून 1-2 मुलं आहेत. हे जर सोडले तर हे काम म्हणून नाही, हे माझे मित्र म्हणून आलेले आहेत, हे प्रशिक्षणार्थी म्हणून नव्हे. तुमच्या माहिती सांगतो, तुम्ही प्रशिक्षणार्थी म्हटलं तुम्हाला खोलीत कोण हाण, आम्हाला नोकरीची आवश्यकता नाही. त्या लोकांना ते टाईमपासमधली माणसं आहेत, त्यांना काही गंध नाही नोकरीचं. त्या बोराड्याची जमीन आहे महाराज, काही गरज नाही त्यांना नोकरीची. तर हे दोस्त म्हणून हे माणसं आहेत ह्या लोकांचं, आणि त्यांनी आम्हाला नाव पाहिजे, मोठापणा पाहिजे, अध्यक्ष पाहिजे, काही भानगड नाही. बाबा एक काम करू, महाराष्ट्राचे नेतृत्व आता तुम्ही 2 तर आहेच, हे तर काही आले नाही. कोण नाही, त्यांचे पोट लावायचे ना आपल्याला. दुःख अडवायला उंबऱ्या सरकार, मित्र बनव्यामध्ये गारव्या सरकार, कशी शिबान थट्टा आज मांडली म्हणून आवड प्रतिसाद. नाही, ह्या लोकांना नेतृत्व घोषित करायचं. मी पण त्यांचं नाव कोणाला माहित नसेल, पण त्यांनी काम ते माझे 2 मुलं आहेत, मी पण तसंच आलो आहे. मलकापूर जिल्हा बुलढाणा. नाही, नेतृत्व तसं नाही महाराज. नमस्कार सर. मला पण सर आपलं हे मणक्याचा वगैरे आजार आहे, झोपता येत नाही, बसता येत नाही, तरी पण काय आलो तुमचं हे पाहून. नाही काय गरज आहे, खूप छान. संत आणि आता आपल्या चॅनलचं नाव काय दादा? मी इंजिनियर दादा, आपलं नाव चॅनलचं एमपील. नमस्कार, मी इंजिनियर चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांचं मनातून स्वागत करतो, आणि एमपील मास्टर याही न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्व प्रशिक्षणार्थी मी स्वागत करतो. आणि आता माझ्यासोबत आहेत या ठिकाणी प्रशिक्षणार्थी आमच्या या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी. नाशिकमध्ये खूप सुंदर आंदोलन चालू आहे. या आंदोलनामध्ये अनेक संत महंत या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचे समीकरण या ठिकाणी ठेवत असताना एक प्रशिक्षणार्थी माझ्यासोबत या ठिकाणी आहेत. दादा, आपण एवढ्या मोठ्या संख्येनं हे मुलं जे आहे या ठिकाणी उपस्थित आहेत, काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे सर? प्रतिक्रिया म्हणजे एकच आहे महाराज साहेब, कारण मोठ्या संख्येने हे प्रशिक्षणार्थी या ठिकाणी पाहताना आपलं चित्र नाही, मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी पाहता हे क्रिकेटची लोक आहेत पाठीमागची, पण तुम्हाला दिसणार हे जे बाकीचे लोक आहेत, तुम्हाला वैयक्तिक काय वाटतंय की आपलं काय पहिली प्रतिक्रिया काय? नाही, छान वाटतंय. बरं, आपल्यामध्ये दुसरा प्रश्न माझा असेल की आपल्या ह्या जे आंदोलन चालू आहे नाशिकमध्ये तुम्ही काय घेतलं? नाशिक ही पावनभूमी आहे, त्याच्यामुळे इथं विविध क्रांतिकारक घडून गेले. तुमचं गाव पावन नव्हतं का? नाही, नाशिक जरा इतिहासाच्या दृष्टिकोनातून चांगला आहे. म्हणजे इथं जे पावनभूमी आहे, नाशिक आहे, खूप सुंदर वाटतोय. दादा एक मिनटं, ही लाईव्ह चालू आहे आणि त्यामध्ये आम्हाला गावात पिडालेली माणसं म्हणा, रानात गेलो, रानात पिडायला म्हणताना शेजारी पिडायला म्हणताना ती रान इकून दुसऱ्या गावाकडे गेलो, तिथलं रान पिडायला म्हणताना तिसऱ्याकडे गेलो, तिसऱ्या तालुक्यात गेलो, तालुक्यात पिडायला म्हणताना ते तालुका सोडला, जिल्ह्यात गेलो, जिल्ह्यात पिडायला म्हणताना दुसऱ्या राज्यात गेलो, तिथं पिडायला म्हणताना आता कुठेतरी चांगलं नाशिकमध्ये आलो तर तुम्ही पिडायला आले का आम्हाला? म्हणजे हे सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी निर्माण आहेत. दादा, आपल्याला माझी पहिली विनंती आहे की हे आंदोलन जे चालू आहे या आंदोलनाबद्दल तुम्ही सर्व प्रशिक्षणाला काय संदेश देणार? तसा संदेश एकच द्यायचा आहे बाबा, कारण इथली संख्या जी आहे खरं सांगायचं म्हणलं तर एवढी मनासारखी नाही. कारण जे आपण प्रशिक्षणार्थी आपण 1,34,000 म्हणत 1,70,000 पर्यंत गेलो. जेवणाची व्यवस्था बरोबर नाही असं वाटतं मग? नाही, सर्व तयारी आहे इथं. तुम्हाला येण्याचा खर्च फक्त लागेल आणि जाण्याचा खर्च लागेल. इथं राहण्याचा, जेवणाचा सर्व खर्च हरिभक्त परायण आदरणीय तुकाराम बाबा महाराज यांच्या माध्यमातून केला जात आहे.
फक्त तुम्हाला एकच सांगणं आहे की बाबांनो, घरी न बसता या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने तुमचा सहभाग नोंदवा, कारण जोपर्यंत तुमचं संख्याबळ या ठिकाणी दिसणार नाही तोपर्यंत सरकार तुमची दखल घेणार नाही. कितीही तुम्ही आंदोलन करा, कितीही उपोषण करा, सरकारच्या माध्यमातून किंवा कुठलंही लोकप्रतिनिधी या ठिकाणी आंदोलनस्थळी येणार नाही जर तुमची संख्या जर दिसली नाही तर. त्यामुळे परत सांगणं एकच आहे की या नेतृत्वांची जाण ठेवा आणि या युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या माध्यमातून उपोषणाला बसलेले आहेत त्यांची देखील जाणीव ठेवा आणि आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने उपस्थित राहा. दादा, एक तुम्हाला मला एक असा प्रश्न करायचा आहे की सकाळपारी आम्ही या ठिकाणी तुमचं जे या ठिकाणी सकाळपारी आम्ही एक माध्यमातून आपण जे लाईव्ह तुमचं जे कार्यक्रम चालू होता आणि त्यावेळेस मी योगायोगाने एका कार्यक्रमानिमित्त आलो होतो. इथं ईदगाह आहे आणि तिथं जरा थोडा माझा कार्यक्रम होता, त्या ठिकाणी आलो होतो. तिथून येत असताना मी आपलं बघितलं की महाराष्ट्रातून 36 जिल्ह्याची तुमची नावं ऐकली म्हणजे या ठिकाणी उपस्थित. हे खरं आहे का? हो. आणि 36 जिल्ह्यातून प्रशिक्षणार्थी या ठिकाणी. किती आकडा आहे सर आपला? आकडा तसं पाहिलं तर 1,34,000 आहे. हॅलो, हे काय बंद आहे का? चालू हे नरेंद्र मोदी असं काय करा, हे जरा चालू करा. हे चालू करा माईक. किती संख्या सर आता सध्याच्या घडलं जर पाहिलं तर तुम्ही सकाळी जे आपले एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू होते, आपले किती प्रशिक्षणार्थी याच्यामध्ये सक्रियता जर आपण पाहिलं शासनाच्या जे काही आकडा आहे 1,34,000 आहे, परंतु या ठिकाणी आता सध्याला 2,000 प्रशिक्षणार्थी या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही खोटं बोलताय सर? नाही सर, बरोबर आहे. ही संख्या या ठिकाणी आहे 2,000च्या वर संख्या या ठिकाणी आलेली आहे. तुम्ही खोटं बोलताय सर, तुम्ही काही चुकीचं संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करताय. बाबा, तुमच्या दृष्टिकोनातून किती आकडा असेल? सांगतो ना, माईक द्या, तुम्हाला सांगतो. पोलीस घालून त्यात काय विषय नाही, सांगतो तुम्हाला. घ्या लवकर माईकडं, माईक द्या. सांगतो ना तुम्हाला. हां नाही चालू आहे, तो माईक चालू आहे. केबल थोडी या ठिकाणी केबल अरे दादा काय म्हणणं नाही भाऊ मोठं घ्या ना दादा. हां आहे. हॅलो, हां घ्या. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला माझा पहिला प्रश्न असेल की तुमचे महाराष्ट्रामध्ये किती प्रशिक्षणार्थी? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रशिक्षणार्थ्यांची संख्या जर आपण पाहिली तर 1,34,000 हा आकडा आपण या ठिकाणी जे शासन दरबारी आहे नोंद ते आहे. आणि मध्यंतरी आपल्याला कळलेलं आहे की 1,75,000 पर्यंत प्रशिक्षणार्थ्यांची जॉईनिंग झालेली आहे. तर एवढी संख्या आहे महाराष्ट्रात संपूर्ण. चालेल, काढचं नाही ना नाहीतरी नाही बोला नाही, हे नाही महत्वाचं, ते आमचं चालेल. ठीक आहे सर, मी आपल्याला विनंती करतो की तुम्ही सांगत आहात की आता सध्याच्या घडीला तुमच्या महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण 36 जिल्ह्यामधून जर पाहिलं तर आता सध्याच्या घडीला या आंदोलनामध्ये किती मुलं, तुमचे आकडा किती आहे सध्या टोटल? या आंदोलनामध्ये बाबा पाहिलं तर या ठिकाणी काल संख्या जी होती ते 1,000 संख्या आहे. आज जर पाहिलं दोन्ही काल आज जर पाहिलं तर 2,000च्या जवळपास संख्या आहे. सर, तुमच्या ह्या आंदोलनामध्ये सध्याच्या घडीला जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आता 36 जिल्ह्यातला जो विषय आहे सर, तुमचा 1,34,000 विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून फक्त 37 लोक उपस्थित आहेत. किती? 37. किती लोक? 37. आणि प्रश्न 1,34,000चा आहे. नाही बाबा, हे उपोषण जर आपण या ठिकाणी कंटिन्यू केलं तर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी या ठिकाणी मेल्यानंतर येतील. नाही, मेल्यानंतर नाही, 1-2 दिवस अजून चालू द्या कंटिन्यू. तुम्हाला हे चित्र, हे ग्राउंड पूर्ण भरलेलं दिसेल. ठीक आहे, काय हरकत नाही सर, काय अडचण नाही. तुम्हाला तुमच्या त्या आंदोलनामध्ये शुभेच्छा असणार आहेत. आणि ह्या ठिकाणी आज नवीन मी पाहिलं की प्रशिक्षणार्थी उपोषणाला बसलेले आहेत आणि ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण ग्राउंड भरण्याचं मी आपल्या माध्यमातून स्वप्न बघेन आणि ते तुमच्या कॅमेऱ्यामधून टिपलं जावं अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेन. कारण आत्ता 1,366 मुलं आजच्या ह्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी आहेत. त्याच्यामध्ये जर भागिले 36 केलं तर 37चा आकडा या ठिकाणी 36 ते 37चा आकडा या ठिकाणी येतोय. ज्यावेळेस 200चा आकडा प्रत्येक जिल्ह्यातला असेल तेव्हा महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चित्र आपल्याला बघायला भेटेल
आणि तेव्हा कुठंतरी क्रांती घडेल आणि त्यावेळेस खरोखर एखादी यशाची प्राप्ती या ठिकाणी कुठंतरी आपल्याला दिसेल. जी आज परिस्थिती पोलीस डिपार्टमेंट आपल्याला चांगल्या पद्धतीने सहकार्य करत आहे आणि प्रशासकाच्या माध्यमातून चांगलं सहकार्य होतं आहे आणि शांततेने संयमी पद्धतीने आपला हा लढा आहे आणि तो सरकार दरम्यान पोचावा ही माफक अपेक्षा ठिकाणी करतो आणि आपण वेळ काढून आमच्या चॅनलला भेट दिलात त्याबद्दल तुमचं मी मनापासून दोघांचं मनापासून आभार व्यक्त करतो. असंच आजमध्ये कधी का होईना येत जा आणि शुभेच्छापरी काहीतरी सांगत जा. जाता जाता मोकळ्या हाताने नका जाऊ, काहीतरी चांगलं करून जात जा एवढं ह्या ठिकाणी सांगतो. आणि आमच्या या नाशिकच्या ग्राउंडवरच्या ह्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय बाबा. निश्चितच बाबा या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही जे प्रशिक्षणार्थी या ठिकाणी आलेले नाहीत घरी बसून ऐकत आहेत त्यांना मार्गदर्शन केलेलंच आहे. तुमचंही या ठिकाणी मी मनापूर्वक या ठिकाणी धन्यवाद मानतो. आभारी आहे. नाही तुमच्यामुळे या ठिकाणी हे आंदोलन होत आहे त्यामुळे तुम्हाला कुठं जायची गरज नाही. हे उपोषण करते देखील या ठिकाणी तुमच्या पाठिंब्याने तुमच्या खंबीर साथाने या ठिकाणी बसलेले आहेत. तर मनपूर्वक या ठिकाणी तुमचं मी या ठिकाणी धन्यवाद मानतो. अनाऊन्स करायचंय का? सापडली. तर निश्चितच प्रशिक्षणार्थी मित्रांनो या ठिकाणी जे तुकाराम बाबांनी मार्गदर्शन केलेलं आहे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आणि दादा कसं आहे हो का एक मिनिट ज्यांना उपोषणाला बसल्यात ना त्यांना पाय लांब करायला पाहिजे किंवा काहीतरी पाहिजे तर झोपून असं पाय लांब करायला पाहिजे. मी पण उपोषणाला बसलोय पण तुम्ही झोपल्यानंतर तुमच्या अंगावर झोपतो मी काय अडचण नाही. हो चालू करा. तर प्रशिक्षणार्थी मित्रांनो या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी तुकाराम बाबांनी व्यक्त केलेला आहे. प्रशिक्षणार्थ्यांना जे काही टोमणे असेल जे काही उपदेश असेल ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी त्यांची भावना व्यक्त केलेल्या आहेत. तर तुम्हाला एकच सांगायचं आहे की जे नेतृत्व या ठिकाणी पाठपुरावा करत आहेत प्रशिक्षणार्थ्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासंदर्भात जो काही लढा उपस्थित केला आहे त्यांना त्या लढ्याला यश मिळो आणि तुम्हाला मोठ्या संख्येने त्या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवायचा आहे एवढंच मी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ओके सो लाईव्हमध्ये जुळल्याबद्दल तुम्हा सर्वांचं या ठिकाणी मी पुनश्च एकदा आभारी आहे आणि या ठिकाणी हा लाईव्ह जो आहे आपण या ठिकाणी थांबूया. ओके धन्यवाद.